हॅलो, नमस्कार सर्व 10वीत जाणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. आपण बघतोय प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन यूट्यूब चॅनल, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतोय क्लास 10चं मॅथमॅटिक्स. ठीक आहे. मग त्याच्यात आपण सध्या चालू केलेला आहे अल्जेब्रा, आणि हा अल्जेब्रा जवळपास तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये एक जवळपास 6 ते 7 चॅप्टर दिलेले बेटा. 6 चॅप्टरमध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आहे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे इक्वेशन्स एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. चॅप्टर नंबर 2 जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अतिशय सोपा चॅप्टर. चौथा आहे फायनान्शियल प्लॅनिंग, हा थोडासा कॉमर्सशी रिलेटेड चॅप्टर आहे. भविष्यात तुम्हाला जर कॉमर्समध्ये करिअर करायचं आहे 11वी-12वीला, ठीक आहे, CA CS CW जर बनायचं आहे त्यावेळेस तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 5 आहे प्रोबॅबिलिटी, आणि चॅप्टर नंबर 6 आहे स्टॅटिस्टिक्स. म्हणजे या 6 चॅप्टरचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे बाळांनो. तर आपण काय करू, सुरुवातीपासून न करता एंडिंगपासून चॅप्टर स्टार्ट करू. कारण सुरुवातीचे पहिले 2-3 चॅप्टर तुमच्या सगळ्यांचे झालेले असतील कदाचित, ठीक आहे. कारण की मार्चमध्ये लॉकडाऊन झालं, याचा अर्थ बरेच विद्यार्थी फेब्रुवारी-मार्चपासून अभ्यासाला लागतात, ठीक आहे. तर पहिले 2-3 चॅप्टर सगळ्यांचे झालेले असतील. तर आपण सुरुवात करू लास्टवरून. तर सध्या पहिला जो चॅप्टर आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. हां, तर स्टॅटिस्टिक्स ही एक काय टोटल ब्रँच आहे मॅथमॅटिक्सची, वेगळी ब्रँच आहे. मग ह्या ब्रँचचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता स्टॅटिस्टिक्सची, तर हा स्टॅटिस्टिक्स हा शब्द जो आहे हा स्टेट्सपासून बनलेला आहे बाळांनो. स्टेटचा अर्थ काय, स्टेट म्हणजे प्रांत, एखादा स्टेट, कंट्री, ठीक आहे. मग तिथलची सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता, न्यूमेरिकल डेटा घेत असता, तुम्ही खूप सारा प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा कलेक्ट करून ज्या न्यूमेरिकल फिगर तुम्हाला भेटत असतात, मग या न्यूमेरिकल फिगरचा टोटली ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता, ठीक आहे, मग त्याचं ॲनालिसिस करतात, ठीक आहे, त्याचं टॅब्युलेशन्स करत असतात, त्याचे ग्राफ काढत असतात, त्याच्यानंतर त्याची मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी काढत असतात, मीन, मेडियन, मोड, ठीक आहे, ॲव्हरेज काढत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी जिथं इन्व्हॉल्व आहेत अशा सगळ्यांना काय म्हणणार बाळांनो, इथं म्हणणार आपण स्टॅटिस्टिक्स. मग हे स्टॅटिस्टिक्स फक्त भारतातच अभ्यास नाही केला जात, हा ऑल वर्ल्डमध्ये अभ्यास केला जात असतो. मग आपल्या देशात याला सांख्यिकी हा शब्द आलेला आहे, अदर कंट्रीमध्ये स्टेटस आलेला आहे, अदर कंट्रीमध्ये स्टॅटिस्टा आलेला आहे, ठीक आहे, स्टॅटिस्टिक आलेलं आहे. मग असे सगळे मिळून एक कॉमन नेम जे झालं ते स्टॅटिस्टिक्स, म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये एकाच वर्डमध्ये एकाच टायटल जो आहे ह्या सब्जेक्टचा मेन काय आहे स्टॅटिस्टिक. मग ह्या स्टॅटिस्टिक तुम्हाला उपयोगी येणार का, तर खूप जास्त उपयोगी येणार बाळांनो, ठीक आहे. जर ज्यावेळेस तुम्ही 10वी-12वी केल्यानंतर तुम्ही BSc MSc वगैरे करशाल, त्याच्यात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता स्टॅटिस्टिक्समध्ये, ठीक आहे. आणि स्टॅटिस्टिकमध्ये सध्या खूप जास्त डिमांड आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जेवढे पण MPSC UPSCच्या माध्यमातून सेपरेट जागा निघत असतात स्टॅटिस्टिक्सच्या ॲनालायझर म्हणून, ठीक आहे, तिथेही उपयोगी येत असतात. त्याचसोबत तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकतात. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक प्लॅनिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. मग असे खूप सारे कोर्सेस आहे, तिथं तुम्ही स्टॅटिस्टिक ही सेपरेट ब्रँच करून तिथं अभ्यास करू शकता, ठीक आहे. तर आता बघूया स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. मग ही सगळी गोष्ट सांगितली तुम्हाला. आणि स्टॅटिस्टिकमध्ये अभ्यास करताना न्यूमेरिकल डेटाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग न्यूमेरिकल डेटामध्ये क्वांटिटी असणं आवश्यक आहे, क्वालिटीची गरज नाही बाळांनो. तर क्वालिटीचा अभ्यास करायचा नाही, कोण वाईट आहे चांगला आहे ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. तो किती चांगला आहे, किती हुशार आहे, डल आहे, ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टीची क्वालिटी झाली बेटा, ठीक आहे. क्वालिटीचा इथं अभ्यास न होतो, इथं फक्त क्वांटिटीचा अभ्यास होत असतो, न्यूमेरिकल डेटाचा अभ्यास होत असतो, ठीक आहे. मग न्यूमेरिकल डेटाचा अभ्यास करताना कंपॅरिझन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही कम्पेअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कोणासोबत, जसं भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, मग यांच्या क्रिकेट मॅचेसची समरी जर काढली, कोण जास्त जिंकले, कोण हरलेत, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीची तुम्ही कम्पेअर करू शकतात. मग कम्पेअर करताना, अभ्यास करताना सेम थिंग सेम सेन्स पाहिजे. मग जर सचिन तेंडुलकरची तुलना तुम्ही रोनाल्डो सोबत नाही करू शकत, कारण तो फुटबॉलर आहे, सचिन काय क्रिकेटर आहे. मग
सेम थिंग, जर तुम्ही क्लास 10th मध्ये आणि तुमचं कंपॅरिझन मी 12th आर्ट्सच्या मुलासोबत नाही करू शकत. मग 10thचा विद्यार्थी आहे, ठीक आहे, मग तुमच्या शाळेचा आहे किंवा दुसऱ्या शाळेचा आहे, अशा विद्यार्थ्यांचं मी कम्पेअर करू शकतो, राईट. सचिन विराटची कंपॅरिझन करू शकतो, ठीक आहे, सलमान शाहरुखचं कंपॅरिझन करू शकतो. तिथं स्टॅटिस्टिक चा अभ्यास आपल्याला होईल, परंतु ऑदर याच्यात अभ्यास करता येणार नाही, ठीक आहे. मग कळालं तर बघूया चॅप्टरची जी सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे, मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय असतं बाळांनो? मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी शब्दामध्येच बघा, सेंट्रल. सेंट्रल म्हणजे काय? सगळ्यात मधली व्हॅल्यू, ठीक आहे. मेजर म्हणजे काय? मोजायची, ठीक आहे. मग जेवढा पण डेटा आहे तुमच्याकडे, जेवढा पण न्यूमेरिकल डेटा आहे, या सगळ्या न्यूमेरिकल डेटाचं काय करायचं आहे? एक अशी सिंगल व्हॅल्यू काढायची जी रिप्रेझेंट करते कम्प्लीट डेटाला, ठीक आहे, जी रिप्रेझेंट करत असते पूर्ण डेटा. जसं डॉक्टर काय करतो, तुम्ही ज्यावेळेस आजारी पडतात त्यावेळेस एक ब्लडचं सॅम्पल घेत असतात, राईट. एक पिन टोचतात आणि पूर्ण आपलं ब्लड काढतात आणि त्या ब्लडवरून ते तुमचं पूर्ण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करत असतात. मोनोसाइट्स किती, RBC किती, WBC किती, तुमच्या रक्तात शुगरचं प्रमाण किती, या सगळ्या गोष्टी कशात कळतात? एका सॅम्पलमध्ये कळत असतात, राईट. मग अशी एक फिक्स व्हॅल्यू जी आहे ती पूर्ण डेटाविषयी माहिती सांगत असते, ठीक आहे. मग तुमचं 10वीचा जो पर्सेंटेज आहे, फायनल जो स्कोर आहे, मग हा फायनल स्कोर जर तुम्हाला 10वीला 80% मिळाला, तर 80% म्हणजे काय? सगळ्या सब्जेक्टची ॲग्रिगेट करून किती सब्जेक्ट होते याला जर डिवाइड केलं तर 80% येत आहे. मग 80% म्हणजे काय? 80% म्हणजे ॲव्हरेज, 80% म्हणजे मेजरमेंट ऑफ सेंट्रल व्हॅल्यू, राईट. मग अशाच पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. मग या मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू कोणकोणत्या आहे? मग मीन आहे, मीडियन आहे आणि मोड आहे. मग या तिन्ही गोष्टीचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आणि तिन्ही तुमच्या सिलेबसला आहेत, ठीक आहे. मग सिलेबस हा 2 टाईपमध्ये डिवाइड झालेला आहे. एक आहे सुरुवातीला काही एक्सरसाइज क्वेश्चन सॉल्व करायचे, दुसरी जी जो पार्ट आहे हा ग्राफ आहे, ठीक आहे. मग ग्राफवरून तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स. बाळांनो तर बघूया डेफिनेशन काय? स्टॅटिस्टिक मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी, द टेंडन्सी ऑफ द ऑब्झर्वेशन टू कॉन्सन्ट्रेट अराउंड सम व्हॅल्यू इज कॉल्ड सेंट्रल टेंडन्सी. काय शब्द यूज केले बेटा? कॉन्सन्ट्रेट अराउंड सम व्हॅल्यू. सेम व्हॅल्यू अशी एक कोणती तरी एक व्हॅल्यू आहे जी काय करत असते? सगळ्या डेटाला कॉन्सन्ट्रेट करत असते, राईट. जर आता हे काय बघा, हा जो डस्टर आहे, मग हा डस्टर काय करतो? या जागेवर काय करत असतो? कॉन्सन्ट्रेट करत असतो. म्हणजे या जागेवर काय होणार? हा डस्टर एका जागेवर स्थिर राहू शकतो, राईट. मग याला काय होणार? तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणे, ठीक आहे. मग जेवढं पण तुमचा न्यूमेरिकल डेटा भेटतोय, मग ऑब्झर्वेशन टू द कॉन्सन्ट्रेट अराउंड सम व्हॅल्यू इज कॉल्ड सेंट्रल टेंडन्सी. सच अ सिंगल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू बाळा? नाही, सिंगल. मग मीन, मीडियन, मोडच्या ज्या पण व्हॅल्यू भेटतात, या काय 2-2, 3-3 वेगळ्या व्हॅल्यू भेटत नाही, या कशा भेटत असतात? सिंगल व्हॅल्यू. तुमचं जे आन्सर राहणार हे नेहमी कसं राहणार बाळांनो? सिंगल व्हॅल्यू. सिंगल व्हॅल्यू विच व्हॅल्यू रिप्रेझेंट द होल सेट ऑफ व्हॅल्यू. काय रिप्रेझेंट करते? होल सेट ऑफ व्हॅल्यू. होल सेटचा अर्थ काय? इतका सगळा न्यूमेरिकल डेटा आहे आणि त्या सगळ्या न्यूमेरिकल डेटाचा एक म्हणजेच काय? तुम्हाला 10वीला खूप सारे विषय, 6-7 विषय, मग या सगळ्या विषयांचे मार्क नाही सांगत बसायचे, त्याच्यातलं फक्त पर्सेंटेज सांगायचे, फायनल स्कोर किती. मग हा जो फायनल स्कोर म्हणजे हा काय करत असतो? पूर्ण 10वीला रिप्रेझेंट करत असतो. मग तुम्ही वर्षभर काय केलं, किती अभ्यास केला, किती मार्क्स घेतले, या सगळ्या गोष्टी ते रिप्रेझेंट करत असतो, ठीक आहे. इज कॉल्ड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मग किती आहेत? मग मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी 3 गोष्टी बेटा, मीन आहे, मीडियन आहे आणि काय? मोड. या तिघांचा काय उपयोग आहे? तर यांचा खूप जास्त उपयोग आहे बाळांनो. मीन म्हणजेच काय? मीन म्हणजे ॲव्हरेज करणं. सगळं जे ऑब्झर्वेशन आहे, सगळ्या ऑब्झर्वेशनचे काय करणं? टोटल करणे आणि डिवाइड करणे, किती क्वांटिटी आहे. मग ही जी व्हॅल्यू भेटेल ती काय भेटणार तुम्हाला? मीन भेटेल. मग मीडियन काय? मीडियन काय रिप्रेझेंट करत असते? सगळा जो पण न्यूमेरिकल डेटा आलेला आहे त्याची हाफ सेंट्रल व्हॅल्यूला काय म्हणत असतो आपण? मीडियन. आणि मोड म्हणजे काय? मोड म्हणजे जे पण तुम्ही व्हॅल्यू काढलेला आहे, सगळा जो न्यूमेरिकल डेटा आहे, या सगळ्या न्यूमेरिकल डेटाचं सेंट्रल व्हॅल्यू रिप्रेझेंट करून हायेस्ट व्हॅल्यू जी भेटत असते तिला काय म्हणतो आपण? मोड. मग मीन, मीडियन, मोडचा आपल्याला अभ्यास करणार आहे.
तर बाळांनो, आज मी जो चॅप्टरची जी इंट्रोडक्शन आहे तेवढी जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर अभ्यास करायची गरज नाही. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर आहे हे लेक्चर जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन मी बोर्डवर सॉल्व करेन, प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दाचं कन्सेप्ट तुम्हाला सांगेल. तर त्यासाठी तुम्ही काय करा, ह्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्यासोबत प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करून घ्या, कारण की ह्या ज्या बॅचेस बाळांनो या फ्री बॅचेस नाही आहे. ठीक आहे. तर फ्री बॅचेस इतक्या इफेक्टिव्ह नाही राहत, कारण की शेवटी तुम्हाला काही ना काही जर पूर्ण वर्षभर चांगला क्लास करायचा आहे तर तुम्ही पेड बॅचेसला जॉईन करा. ठीक आहे. फ्री बॅचेस ज्या असतात ह्या थोड्याफार लेक्चर असतात, कधी असतात कधी नाही राहत. ठीक आहे. मग ह्या बॅचेस तुम्ही जर जॉईन केला तर पूर्ण मॅथमॅटिक्स आपण वर्षभर बघू, त्यासोबत सायन्सचं सुद्धा आपण लवकरच चालू करणार आहे, सायन्सचे लेक्चरसुद्धा बघणार आहे. ठीक आहे. तर चला, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. तर बघा, आता जे आहे आपण चर्चा करणार स्टॅटिस्टिकचा मीन मीडियन मोडचा ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी हा पार्ट रब करतोय बाळांनो. ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं नंतर. ठीक आहे. तर बघूया, आता स्टॅटिस्टिकचा अभ्यास करताना सगळ्यात पहिले तुम्हाला सिरीज माहीत असणं आवश्यक आहे बाळांनो. सिरीज, मग सिरीजचा अर्थ काय? सिरीजचा अर्थ काय? सिरीज म्हणजे एकानंतर दुसरा जो सिक्वेन्स येत असतो, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, हा जो सिक्वेन्स येत असतो याला काय म्हणत असतो आपण? सिरीज. म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या चॅनलवर किंवा तुम्ही स्टार प्लसवर सकाळी 7 वाजता कोणता सिरियल असतो, नंतर 8ला कोणता असतो, 9ला कोणता असतो, 10ला कोणता असतो, 11ला, म्हणजे ज्या वेळेस हे वेळेनुसार काय होत असतं, सगळ्या गोष्टींचा क्रम बदलत असतो, याला काय म्हणतो आपण? सिरीज म्हणत असतो. मग हा जो सिरीजचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग सिरीजवर आपल्याला स्टडी करणारे मीन कशा पद्धतीने अभ्यास करायचा, मीडियन कसा अभ्यास करायचा आणि मोड कसा अभ्यास करायचा आहे. हा चॅप्टर अतिशय सोपा आहे बाळांनो, परंतु अवघड पण तितका आहे. जर कळालं तर पूर्ण कळेल, नाही कळालं तर ऐन टायमाला तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा लिहिता येणार नाही. मेन परीक्षेमध्ये कोणता फॉर्म्युला कधी यूज करावा हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे सुद्धा कळत नाही की कोणता फॉर्म्युला कुठे लावा. तर बाळांनो, पहिले सिरीजचा पूर्ण अभ्यास करा. सिरीज कळाली तरच फॉर्म्युला लावा, कोणताही फॉर्म्युला कुठेच लागत नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, वेगवेगळे फॉर्म्युला कुठेही पुट करतात आणि आन्सर चुकीचं येतं. आन्सर येतं परंतु सगळं काय असतं, चुकीचं आहे. मग सिरीजमध्ये 3 प्रकार आहे बघा. तर याला तुम्ही 2 टाईपमध्ये डिवाइड करू शकता, ग्रुप डेटा आणि अनग्रुप डेटा. अनग्रुप आणि बेटा काय, ग्रुप. म्हणजे जो न्यूमेरिकल डेटा भेटत असतो हा एक तर सिंगल भेटत आहे, किंवा तो कशात भेटू शकतो, तुम्हाला ग्रुपमध्ये भेटू शकतो. मग ग्रुपमध्ये जर भेटतोय तो नंबर रिपीट होत चालला आहे, याचा अर्थ त्याची फ्रिक्वेन्सी वाढत चाललेली आहे. कोणताही जर हे 2 मार्कर असतील तर याची फ्रिक्वेन्सी किती झाली बेटा, 2. असे 4 मार्कर असतील तर किती फ्रिक्वेन्सी होणार, 4. ठीक आहे. मग मी जर सांगितलं पेन एकच आहे, डस्टर एकच आहे, पुस्तक एकच आहे, व्हाईट बोर्ड एकच आहे, टीचर एकच आहे, मग हा झाला सिंगल डेटा. मग जर 2 टीचर असतील तर काय होणार, मग याची फ्रिक्वेन्सी वाढली. ठीक आहे. 3 टीचर आहे तर याची काय वाढली, फ्रिक्वेन्सी वाढली. मग ही फ्रिक्वेन्सी काय माहीत पाहिजे. मग सुरुवातीला जो पण न्यूमेरिकल डेटा आहे हा 2 टाईपमध्ये डिवाइड झाला, ग्रुप आणि अनग्रुप. ग्रुपचा अर्थ काय कळालं ना, ग्रुप म्हणजे काय, तिथं काय येणार बेटा, फ्रिक्वेन्सी येणार, म्हणजे तोच नंबर किंवा त्याच्यातले नंबर रिपीट होत जाणार. ठीक आहे. आणि अनग्रुपमध्ये रिपिटेशन्स होणार नाही. मग याच्यावरून सिरीज तयार झाल्या. मग पहिली जी सिरीज झाली सिंपल सिरीज. सिंपल सिरीज, सिंपल सिरीजला अजून एक नाव आहे बाळांनो, इंडिव्हिज्युअल सिरीज. इंडिव्हिज्युअल सिरीज काय नाव आहे बेटा, सिंपल सिरीज, इंडिव्हिज्युअल सिरीज. मग सिंपल सिरीज म्हणजे काय, जिथं जो पण न्यूमेरिकल डेटा आहे तो तुम्हाला असा भेटू शकतो. समजा तुमची एक जर टेस्ट घेतली, ठीक आहे, मग
तुम्हाला मॅथमध्ये 20 मार्क्स मिळाले, सायन्समध्ये 15 मार्क मिळाले, हिस्ट्री जिओग्राफीमध्ये 18 मार्क्स मिळाले, मराठीमध्ये 20 मार्क मिळाले, ठीक आहे. अजून इंग्लिशमध्ये 10 मार्क्स मिळाले, ठीक आहे. हिंदीमध्ये 15 मार्क्स मिळाले. हे जे मार्क्स भेटत आहे बाळांनो, हे काय, हे सिंगल भेटत आहे, राईट. मग मॅथ, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री अशा पद्धतीने जे पण न्यूमेरिकल हा जो डेटा भेटला, हा कसा भेटतोय बेटा, कसा भेटतोय, सिंगल डेटा भेटतोय, राईट. मग ही जी सिंगल डेटा आहे, मग याला काय म्हणणार तुम्ही, सिंपल सिरीज. मग न्यूमेरिकल जर आले तर तिथं सिंपल सिरीजचेच फॉर्म्युले लागतील, ठीक आहे. मग ग्रुपमध्ये 2 गोष्टी येत असतात बाळांनो. एक असते डिस्क्रीट सिरीज, डिस्क्रीट सिरीज, आणि दुसरी असते कंटिन्युअस सिरीज, कंटिन्युअस सिरीज. डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस. आता डिस्क्रीटचा अर्थ काय, कुठेतरी त्याला लिमिटेशन्स आहे, आणि कंटिन्युअसचा अर्थ काय, त्याला लिमिटेशन नाही, अनलिमिटेड आहे, चालूच राहणार. याला काय म्हणणार तुम्ही, कंटिन्युअस सिरीज. मग डिस्क्रीट सिरीजचा अर्थ काय, समजा इथं मी एक्स आहे, बाजूला फ्रिक्वेन्सी. एक्स म्हणजे काय, हा एक्स काय रिप्रेझेंट करत असतो, हा एक्स काय रिप्रेझेंट करत असतो, सिरीजला रिप्रेझेंट करत असतो. आणि एफ म्हणजे काय रिप्रेझेंट करत असतो, हा एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. हा एक्स किती वेळेस रिपीट झाला, यालाच काय म्हणणार बाळांनो, फ्रिक्वेन्सी, राईट. समजा माझ्याकडं 10 रुपयाच्या 3 नोट आहे, तर मी कशा लिहिणार, 10च्या किती नोट आहे माझ्याकडे, 3. 10,000 रुपयाची किती आहे, 3. मग काय झालं बाळांनो, एक्स 10 आणि एफ किती आहे, 3. जर माझ्याकडे 20 रुपयाच्या 5 नोट आहे, तर मग मला रिप्रेझेंट करावं लागेल अशा पद्धतीने 25. याचा अर्थ काय, 20 रुपयाच्या नोटा किती बाळांनो, 5. उलट रिप्रेझेंट नका करू, 5 रुपयाची 20 क्वांटिटी, अशा पद्धतीने जर तुम्ही रिप्रेझेंट करताय तर चुकीचं आहे. हा चॅप्टर कन्सेप्च्युअल क्लिअर होणं आवश्यक आहे. जर कन्सेप्टच क्लिअर नाही झाले तर चॅप्टरमध्ये मार्क्स मिळणार नाही, क्वेश्चन राईट येणार नाही. 30 तर काय राहणार आहेत, 30 रुपयाच्या समजा माझ्याकडे 3 नोटा आहे, 40 रुपयाच्या माझ्याकडे 4 नोटा आहे, 50 रुपयाची माझ्याकडे 2च नोटा आहे. मग हे काय रिप्रेझेंट करत आहे, हे सगळे रिप्रेझेंट करत आहे फ्रिक्वेन्सी. 10 3 वेळेस रिपीट झाला, 20 5 वेळेस रिपीट झाला, 30 3 वेळेस रिपीट झाला, 40 4 वेळ रिपीट झाला, 50 2 वेळेस रिपीट झाला. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल 9वीला 8वीला स्टॅटिस्टिक, तुम्ही असे टॅली बार मारले असेल बघा, असे 2 3 4 अशा पद्धतीने 5, राईट. समजा 10 2 वेळेस आला असेल तर मग तुम्ही 10 2 वेळेस लिहिताय. 30 3 वेळेस आला असेल तर 30 किती वेळेस, 1 2 3 अशा 3 वेळेस तुम्ही लिहिता, राईट. मग मागच्या वर्षी तुम्ही या सगळ्या गोष्टी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, ठीक आहे, 8वी 9वीला. तर डिस्क्रीट सिरीज कळाली बेटा. मग हे सगळं काय लिमिटेशन्स आहे, अनलिमिटेड नाही. मग तिसरा जो प्रकार आहे सिरीजचा तो कोणता बेटा, कंटिन्युअस सिरीज. मग कंटिन्युअस सिरीजमध्ये काय राहणार बेटा, हा एक्स जो राहणार हा ग्रुपमध्ये राहणार. एफ म्हणजे काय बेटा, फ्रिक्वेन्सी. मग मी ग्रुप पाडू शकतो 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 अशा पद्धतीने दिसते बाळांनो, राईट. हां, तर याचा अर्थ काय, 0 to 10 मध्ये मी 5 लिहिले. याचा अर्थ काय, समजा 0 ते 10 वर्षापर्यंतचे माझ्याकडे 5 विद्यार्थी क्लासेसमध्ये आहेत आणि 10 ते 20 वर्षातील 3 मुलं आहेत. 20 ते 30 वर्षातील माझ्याकडे किती मुलं अभ्यास करतायत, 4 मुलं अभ्यास करतायत. 30 ते 40 मध्ये माझ्याकडे 5 विद्यार्थी अभ्यास करतायत आणि 50 ते 60 वयोगटातील विद्यार्थी किती माझ्याकडे 7. अशा पद्धतीने मी रिप्रेझेंट करू शकतो. किंवा मी वजन पण रिप्रेझेंट करू शकतो. माझ्याकडे जे विद्यार्थी आहे त्यांचं जे वजन आहे 0 ते 10 मध्ये किती विद्यार्थी, 5. 10 ते 20 मध्ये किती आहे, 3. 20 ते 30 मध्ये किती आहे, 4. आणि 30 ते 40 मध्ये किती, 5. आणि 50 ते 60 मध्ये किती, 7. मग हे काय रिप्रेझेंट करताय, याच्यात हे नाही कळत आहे की हा 5 नेमका किती आहे, कोणता आहे. मग हा 0 ते 10 मध्ये 1 पण असू शकतो, 2 पण असू शकतो, 3 पण असू शकतो, 4 5 6 7 8 9 याच्यातले कोणतेही नंबर असू शकतात. मग 0 ते 10 मध्ये जर 5 नंबर रिपीट, याचा अर्थ तिथं 7 ही राहणार, 8 ही राहणार, 3 ही राहणार, 2 ही राहणार,
5ही राहू शकतो. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अशा पद्धतीने हे 5 आहे. मग कोणते आहे हे फिक्स कळत नाही, परंतु त्याच्यामध्ये नंबर अवेलेबल आहे. अशा सिरीजला तुम्ही काय म्हणणार बाळांनो? अशा सिरीजला म्हणणार कंटिन्युअस सिरीज. मग किती सिरीज आहे? सिरीजमध्ये किती आहे? एक आहे ग्रुप डेटा, एक आहे अनग्रुप डेटा आहे. अनग्रुप मध्ये कोणत्याही पद्धतीचा ग्रुप राहत नाही. मग ती सिरीज कोणती असते? सिंगल सिरीज असते, सिंपल सिरीज असते, इंडिव्हिज्युअल सिरीज असते. आणि दुसरी कोणती असते बेटा? ग्रुपमध्ये. आणि ग्रुपमध्ये काय असतं? डिस्क्रीट आणि काय? कंटिन्युअस. डिस्क्रीटमध्ये किती लाईनी असतात? 2च, एक्स आणि काय? एफ. कंटिन्युअसमध्ये काय असतं? ग्रुप असतो. आणि बाजूला कोण असते? फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी काय शो करते? एक सिरीज मधला नंबर किती वेळेस रिपीट झाला हे रिप्रेझेंट करण्याचं काम कोणाकडे आहे? फ्रिक्वेन्सीकडे आहे. मग डिस्क्रीट सिरीज झाली, कंटिन्युअस सिरीज झाली. मग आपल्याला या कंटिन्युअस सिरीजचा एक थोडासा चार्ट बघायचा बाळांनो. कंटिन्युअस सिरीज. मग हा जो कंटिन्युअस सिरीज याचे बरेचसे टाइप्स आहेत. इथं दिसतंय बाळांनो. हां, तर कंटिन्युअस सिरीजमध्ये अभ्यास करताना आपल्याला किती टाईपचा अभ्यास करायचा बा? ठीक आहे, हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही आहे बेटा, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो आणि यांचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कदाचित एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मग कंटिन्युअस सिरीजमध्ये जी पहिली जी सिरीज आहे त्याला एक्सक्लुझिव्ह सिरीज म्हणणार. एक्सक्लुझिव्ह कोणता शब्द यूज केला मी? एक्सक्लुझिव्ह. हा जो दिसतोय हा सगळा जो डेटा आहे हा कोणत्या सिरीजमध्ये? एक्सक्लुझिव्ह मध्ये. दुसरी जी आहे ती कोणती बेटा? इन्क्लुझिव्ह सिरीज. इन्क्लुझिव्ह कोणती बेटा? इन्क्लुझिव्ह. ठीक आहे. मग इन्क्लुझिव्ह नंतर थर्ड जी व्हरायटी आहे ती कोणती बेटा? क्युम्युलेटिव्ह. चला, इन्क्लुझिव्ह नंतर इरेग्युलर घेऊ आपण. इरेग्युलर, एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह आणि थर्ड काय? इरेग्युलर. आणि चौथी जी सिरीज आहे बेटा ही कोणती राहणार बाळांनो? कोणती राहणार? क्युम्युलेटिव्ह. मग या क्युम्युलेटिव्ह मध्ये अभ्यास करताना 2 गोष्टीचा अभ्यास करायचा. एक आहे लेस दॅन, एक आहे मोर दॅन. कोणत्या सिरीजचे टाईप बघतोय रे आपण? काय झालं? नाही, काय अडचण नाही. दिसेल इकडे सरकून घ्यायला. बघा, कंटिन्युअस सिरीजचे किती टाईप्स आहे? किती आहे? पहिली काय? एक्सक्लुझिव्ह. दुसरी काय? इन्क्लुझिव्ह. तिसरी काय? इरेग्युलर. आणि चौथी काय बाळांनो? क्युम्युलेटिव्ह. मग क्युम्युलेटिव्ह मध्ये किती टाईप्स आले? 2. कोणकोणते? एक आलं लेस दॅन आणि एक कोणतं आलं? मोर दॅन. मग एक प्रत्येक सिरीजचं कन्व्हर्जन कशात करावं लागतं माहिती का? एक्सक्लुझिव्ह मध्ये. इन्क्लुझिव्ह जरी असेल त्याचं कन्व्हर्जन कशात करणार? एक्सक्लुझिव्ह. इरेग्युलर जरी असेल त्याचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल? एक्सक्लुझिव्ह मध्ये. आणि क्युम्युलेटिव्ह जरी असेल तरी कन्व्हर्जन कशात करावं लागणार आहे? एक्सक्लुझिव्ह मध्ये. मग एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्व्हर्जन करणं खूप जास्त आवश्यक आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? हे जे आपण अगोदर अभ्यास केला याला काय म्हणणार? जिथं ग्रुप फिक्स असतो 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20. ठीक आहे, 3, 2, 4, 5 अशा पद्धतीने या सिरीजला काय म्हणणार तुम्ही? एक्सक्लुझिव्ह. मग हीच सिरीज तुमच्या उपयोगीची आहेत. आता इन्क्लुझिव्हचं काय अर्थ आहे? इन्क्लुझिव्हचं हे तुम्हाला काय दिसते बाळांनो? आय म्हणजे याला रोमन मध्ये मी काय म्हणतो रे? 1 है ना. मग इथं काय असतं? लोअर लिमिट आणि हायर लिमिट मध्ये 1चा डिफरन्स असतो. लोअर लिमिट आणि हायर लिमिट मध्ये 1चा डिफरन्स असतो. मग इथं ज्यावेळेस मी एक्स आणि एफ लिहितो, सपोज मी इथं जर लिहितोय 1 ते 10, 11 ते 20, त्याच्यानंतर 21 ते 30 आणि 31 ते 40 आणि फ्रिक्वेन्सी 3, 4, 5, 2. दिसतंय बाळांनो? ठीक आहे, व्यवस्थित. तर 1 ते 10 याचा अर्थ काय? याच्यात किती जण आहे? 3 नंबर आहे. परंतु तुम्ही जर बघितलं याला लिमिट 1 म्हणणार, याला लिमिट काय म्हणणार? 2. फर्स्ट लिमिट आणि सेकंड लिमिट. आणि नंतर हा फर्स्ट रो मधला फर्स्ट लिमिट, सेकंड लिमिट हा सेकंड रो मध्ये. रो म्हणजे आडवी लाईन. मग हा L2 आणि हा L1 दुसऱ्यातला, याच्यात कितीचा फरक दिसतो बाळांनो? 1चा.
इथं पण कितीचा फरक दिसतोय? 1चा. इथंही कितीचा फरक दिसतोय? 1चा. 10, 11, 20, 21, 30, 31. मग जिथं 1चा जो डिफरन्स येत असतो अशा सिरीजला तुम्ही काय म्हणणार? इन्क्लुझिव्ह सिरीज. मग 1चा जिथं डिफरन्स येईल लिमिट 1 आणि लिमिट 2, अशा वेळेस काय करणार? लिमिट 1 मध्ये लक्षात ठेवा, लिमिट 1 मध्ये 0.5 सबट्रॅक्ट करायचं आणि लिमिट 2 मध्ये 0.5 ऍड करायचं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. फर्स्ट लिमिट मध्ये, फर्स्ट L1 मध्ये 0.5 काय करणार तुम्ही? सबट्रॅक्ट. आणि सेकंड मध्ये काय करणार? 0.5 काय करणार? ऍड. मग सांगा, 1 मध्ये 0.5 मायनस करा, किती राहणार बाळांनो? 1 मधून 0.5 गेले तर किती राहणार? 0.5. 10 मध्ये ऍड करा, 10.5. 11 मध्ये मायनस करा, किती राहणार? 10.5. 20 मध्ये ऍड करा, 20.5. 21 मधून मायनस करा, 20.5. 30 मध्ये ऍड करा, 30.5. 31 मधून मायनस करा, किती राहणार? 30.5. आणि 40 मध्ये ऍड करा, 40.5. मग इथं काय दिसतं बघा, हा L2 हा L1 काय दिसतोय? सारखा. हा L2 आणि हा L1 काय दिसतोय बाळा? सारखा. हे 30.5 टू हे 30.5 काय दिसतंय? सारखं. मग हे कन्व्हर्जन कशात झालं? एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह काय सांगत असतो? पहिल्या रांगेत, पहिल्या आडव्या रांगेत जो L2 असतो तो सेम दुसऱ्या रांगेत L1 असतो. हे बघा, 5, 10, 10, 15, 15 ह्यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन करणं अतिशय आवश्यक आहे. याला काय म्हणणार तुम्ही? इन्क्लुझिव्ह सिरीज. क्लिअर? काही डाऊट कोणाला? नाही. कंटिन्यू सिरीजचे किती टाईप बघतो बेटा? पहिली कोणती होती? एक्सक्लुझिव्ह. दुसरी कोणती होती? इन्क्लुझिव्ह. कशा पद्धतीने ओळखणार आहे इन्क्लुझिव्ह? ज्या सिरीजमध्ये फर्स्ट रो मध्ये लिमिट 2 आणि सेकंड रो मध्ये लिमिट फर्स्ट, पहिल्या आडवी लाईन मध्ये लिमिट 2 आणि दुसऱ्या आडवी लाईन मध्ये लिमिट 1, हे जर या दोघांमध्ये 1चा डिफरन्स असेल, कितीचा डिफरन्स? 1चा, अशा सिरीजला तुम्ही काय म्हणणार? इन्क्लुझिव्ह. मग याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे आपल्याला? एक्सक्लुझिव्ह मध्ये. मग एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 0.5 मायनस करायचं फर्स्ट लिमिट मध्ये आणि 0.5 सेकंड लिमिट मध्ये ऍड करायचं. जोपर्यंत तुम्हाला सिरीज कळणार नाही तोपर्यंत कितीही न्यूमेरिकल जरी बोर्डवर सॉल्व्ह केले त्याचा काहीच उपयोग नाही. कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे बाळांनो. एक्सरसाइज मध्ये किती क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट मध्ये किती क्वेश्चन आहे हे सॉल्व्ह करण्यापेक्षा त्या क्वेश्चन मागे काय कन्सेप्ट आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट बनत नाही. आणि प्राईड ग्रुपचं एकच उद्देश आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. मग तुम्ही बघा सगळी प्रॅक्टिस सेट स्वतः सॉल्व्ह करू शकता. तसं मी बोर्डवर सॉल्व्ह करून देईन, ठीक आहे. मग आता एक्सक्लुझिव्ह कळाले, इन्क्लुझिव्ह कळाली. आता कोणती बेटा? इरेग्युलर. जागा नसल्यामुळे मी थोडंसं रब करतोय बाळांनो. आता कोणती सिरीज बघतोय आपण? इरेग्युलर. इरेग्युलरचा अर्थ माहित असेल तुम्हाला. रेग्युलर म्हणजे कन्सिस्टंट, इरेग्युलर म्हणजे कधी मधी, राईट. बरेच विद्यार्थी इरेग्युलर असतात क्लासेसला, शाळेला, कधी येतात कधी नाही येत, हप्त्यातून 2-3 दिवस सुट्ट्या मारतात. मी यांना काय म्हणणार? तुम्ही इरेग्युलर. मग इरेग्युलर सिरीज बघूनच तुम्हाला कळेल बघा. एक्स आणि हे काय? एफ. 0 to 2, 2 to 5, 5 to 10, 10 to 13, 13 to 15, 15 to 16, 16 to 20. दिसते वेळा इथपर्यंत? 20 पर्यंत. फ्रिक्वेन्सी 3, 2, 4, 5, 1, 2, 3 अशा पद्धती. मग इथं काय कळते बाळांनो? 0 to 2 याचा अर्थ याच्यात किती नंबरचा फरक आहे? 2. 2 ते 5 कितीचा फरक आहे रे? 3. 5 ते 10 याच्यात फरक कितीचा आहे? 5चा. 10 ते 13 कितीचा फरक आहे? 3. 13 ते 15 कितीचा फरक आहे? 2. 15 ते 16 कितीचा फरक आहे? 1. 16 ते 20 इथं कितीचा फरक आहे? 4. मग तुम्ही सांगा हा फरक सारखा आहे का रे? रेग्युलर फरक आहे का? नाही. एक्सक्लुझिव्ह मध्ये कसा होता? रेग्युलर.
सगळ्यांचा स्थिर फरक होता, कॉन्स्टंट फरक होता. आणि इथं काही इरेग्युलर मध्ये आहे का तसा फरक? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 3 आहे, 2 आहे, 1 आहे, 4 आहे. मग हा फरक मग 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, बरोबर आहे. दुसरा ग्रुप किती दिसतो बेटा? 15 ते किती? 20. 15 ते 20. मग काय केलं मी? आपण बघतो इरेग्युलर सिरीज. इरेग्युलर सिरीज कशी ओळखायची? ज्याच्यात एक सिरीज मधला ग्रुप जर हा रेग्युलर नसेल, अशा सिरीजला काय म्हणणार तुम्ही? इरेग्युलर. मग अशा इरेग्युलर सिरीजचं कन्वर्जन कशात करणे? रेग्युलर मध्ये. कसं करणार? डिफरन्स बघायचा. 0 ते 2 मध्ये 2, 2 ते 5 मध्ये किती? 3. मग अशा वेळेस काय करायचं? यांचा एकच ग्रुप बनायचा. 0 ते 5, दुसरा 5 ते 10, तिसरा 10 ते 15, चौथा 15 ते 20. मग ज्याच्या ग्रुप समोरची फ्रिक्वेन्सी किती? या 0 ते 5 मध्ये किती? याची 3 आणि 2, दोघांची मिळून किती झाले? 5. नंतर 5 ते 10 मध्ये किती आहे? 4. 10 ते 15 मध्ये किती आहे बेटा? 5 आणि किती झाले? 6. आणि 15 ते 20 मध्ये किती दिसते बेटा? 15 ते 20 मध्ये हे 2 आणि हे 3 किती झाले? 5. मग अशा पद्धतीने हा सगळा डेटा एकत्र आला. मग ही कोणती सिरीज दिसते तुम्हाला? कशी दिसती? एक्सक्लुझिव्ह सिरीज झाली का नाही झाली? राईट. मग एक्सक्लुझिव्ह सिरीज कशी ओळखायची? ज्याच्यातला डिफरन्स सारखा आहे. डिफरन्स कसा असतो? सेम असतो. राईट. त्याच्यानंतर पहिल्या लाईन मधला लोअर लिमिट 2 आणि फर्स्ट लिमिट हे कसे दिसत आहेत? सारखे. अशी सिरीज कोणती झाली? एक्सक्लुझिव्ह. मग या एक्सक्लुझिव्ह सिरीजला मी इथं काय म्हणतात? कंटिन्युअस सिरीज. मग आता जी चौथी जी टाईप आहे, कोणती टाईप आहे बाळांनो? चौथी टाईप कोणती आहे? क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्ह मध्ये काय बघणार बेटा? लेस दॅन आणि मोर दॅन. तुम्हाला 2-3 क्वेश्चन्स आहे एक्सरसाइज मध्ये लेस दॅन आणि मोर दॅनचे. तर क्युम्युलेटिव्हचा अर्थ काय आहे? जी पण फ्रिक्वेन्सी ती ऍड होत जात असते, अशा फ्रिक्वेन्सीला काय म्हणणार तुम्ही? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. याच्यात काय? लेस दॅन आणि मोर दॅन. जर ग्रुप असा असेल एक्स, मग हे इथं दिसते बाळांनो लेस दॅन. मग आपण इथं बघू लेस दॅन मध्ये टाईप रब करतो मी इथंच. मग आता बघू लेस दॅन मध्ये. मग लेस दॅन मध्ये काय राहणार? बघा, जर एक्स ग्रुप जो आहे 0 to 10 जो असतोय, मग इथे मी लिहिणार लेस दॅन 10, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40 आणि इथं राहणार फ्रिक्वेन्सी. आता लेस दॅन मध्ये काय राहते? जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती सगळ्यात जास्त इथं असते. समजा इथं फ्रिक्वेन्सी मी घेतली 12, ही फ्रिक्वेन्सी नाही राहत, ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. अशा पद्धतीने. मग कधी पण लक्षात ठेवा ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. कधी पण ग्रुपच्या बाजूला काय असते? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी राहत नाही. ही काय असते बेटा? CF. मग याच्यावरून काय करावं लागतं? फ्रिक्वेन्सी काढावं लागते. नेहमी उलटी फ्रिक्वेन्सी काढायची. बघा, 12 मधून 10 काढल्यावर किती राहणार आहे? 2. 10 मधून 6 गेल्यावर किती राहणार आहे? 4. 6 मधून 4 गेले तर किती राहणार आहे? 2. आणि वरती काही आहे का? 4 मधून 0 गेलात तर 4 किंवा 4चे 4 असं लिहू शकतात. मग ही जी असते ही काय भेटली बेटा? फ्रिक्वेन्सी. आता याची बेरीज करून बघा या फ्रिक्वेन्सीची. 4 आणि 2 किती झाले? 6. 6 आणि 4 किती झाले? 10. 10 आणि 2 किती झाले? 12. बरोबर आले? राईट. मग हा जो लेस दॅनचा जो ग्रुप आहे हा कसा तयार होणार आहे? लेस दॅन 10, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40. कितीचा फरक दिसतो रे प्रत्येकामध्ये? 10, 10, 10. मग हा जो ग्रुप आहे असा बनणार. रिव्हर्स लेस दॅन 10 पावलं मागे जायचं म्हणजे 0 to 10. लेस दॅन 20 म्हणजे काय? 20 पेक्षा 10 माग, 10 to 20. नंतर हा काय राहणार? 20 to 30. नंतर हा काय राहणार? 30 to 40. मग हा झाला तुमचा ग्रुप. मग हा झाला ग्रुप आणि ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी.
मग हा जो न्यूमेरिकल डेटा आहे हा कशा पद्धतीने सेट होतोय बेटा, लेस दॅन कसा सेट झाला, हा ग्रुप कसा तयार झाला, इकडे बघा जरा. x इज इक्वल टू 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40. बघा इकडे सगळ्यांनी फ्रिक्वेन्सी काय 4 2 4 2 अशा पद्धतीने याला म्हणणार तुम्ही लेस दॅन. मग कळालं लेस दॅन कसं ओळखायचं. लेस दॅन मध्ये जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी नाही राहत, ती काय असते बाळांनो, CF असते, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीवरून कुठे जावं लागतं तुम्हाला, फ्रिक्वेन्सीकडे जावं लागतं, राईट. 0 to 10 किती 4, 10 to 20 2, 20 to 30 4, 30 to 40 किती 2. आता बघू मोर दॅन म्हणजे काय. मोर दॅन हा झाला लेस दॅन. आता मोर दॅन, मग मोर दॅन मध्ये काय असणार, एक ग्रुप मोठा राहणार, पुढे जावं लागणार. सपोज इथं लिहिलं मोर दॅन 5, मोर दॅन 20, मोर दॅन 40, मोर दॅन 60, मोर दॅन 80. म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे ती इथं राहणार CF. ती सपोज मी लिहिली 10, नंतर लिहिलं 9, नंतर 6 लिहिलं, नंतर 2 लिहिलं, राईट. अशा पद्धतीने हा दिलेला असतो. बऱ्याच वेळी इथं फक्त F दिलेला असतो, म्हणून ओळखावं लागतं की हे CF असतात, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग तुम्ही सांगा रे बाळांनो कितीचा गॅप दिसतोय रे, 20 40 60 80, कितीचा गॅप आहे, 20चा, राईट. मग हा ग्रुप मोर दॅन आहे, याचा अर्थ काय, मोर दॅन म्हणजे पुढे जायचं का मागे जायचं, पुढे जायचं, राईट. मग हे 20 आहे, मग मोर दॅन x इज इक्वल टू 20 to 30, 22 कितीचा ग्रुप आहे बेटा, 40चा, 20 to 40. परत 42 पुढे किती जाणार, 60, 60 to 80 आणि 80 to 100. मग CF कशी काढणार, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करणार, वरून खाली मायनस करत यायचं. 10 मधून 9 गेले किती राहणार आहे, 1. मी ते लिहा फ्रिक्वेन्सी किती 1. 9 मधून 6 गेले किती राहणार, 3. इथे लिहा 3. 6 मधून 2 गेले किती राहणार, 4. आणि 2 मधून 0 गेला इथं काहीच नाही, याचा अर्थ 0 किती राहणार, 2. मग ही आली तुमची रिअल फ्रिक्वेन्सी. ही काय होती, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्हचा अर्थ काय, फ्रिक्वेन्सीचं ॲडिशन. आणि ह्या F म्हणजे काय, ही झाली तुमची रिअल फ्रिक्वेन्सी. आणि तुम्हाला जे क्वेश्चन आहे हे सगळे कशावर आहे, याच्यावर. मग झाली का रे एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्व्हर्जन झाली का, पाहता 40 40 60 80 सगळं सारखं दिसतंय का, प्रत्येकातलं गॅप पण सारखं आहे का, बरोबर आहे. 20-20चा गॅप आहे का नाही, राईट. मग या सगळ्या सिरीज तुम्हाला कळाल्या का बाळांनो, परत रिवाईज करू, किती सिरीज आहे एकदा परत रिवाईज करून. सगळं बोर्डावरचं मी रफ करतोय आणि इकडं तुम्ही बघा, मी सगळं आता परत हा सिरीजचा जो चार्ट आहे परत रिवाईज करून देतो, ठीक आहे. परत विसरणार नाही, आयुष्यभर नका विसरू बाळांनो. हे स्टॅटिस्टिक आहे ना, तुम्ही 12वी पास झाले आहे तरी तुम्हाला येणार आहे, 11वीला पण आहे, 12वीला पण आहे, ठीक आहे. मग सिरीज बघतोय, सिरीजमध्ये किती टाईप, पहिली कोणती बेटा, सिंपल सिरीज. सिंपलला दुसरं नाव काय, इंडिव्हिज्युअल. दुसरी सिरीज कोणती होती, डिस्क्रीट सिरीज. अरे सांगा रे बाळांनो, किती वेळेस रिपीट करते. पहिली सिरीज कोणती होती, सिंपल. दुसरी कोणती आहे, डिस्क्रीट. तिसरी कोणती आहे, कंटिन्युअस. कोणती सिरीज बेटा, कंटिन्युअस सिरीज. या कंटिन्युअस सिरीजचं दुसरं नाव काय आहे, एक्सक्लुझिव्ह सिरीज. काय नाव बेटा, एक्सक्लुझिव्ह सिरीज. कोणती सिरीज, एक्सक्लुझिव्ह. या कंटिन्युअसच्या टाईप किती आहे, पहिली टाईप कोणती आहे, एक्सक्लुझिव्ह. दुसरी कोणती आहे, इन्क्लुझिव्ह. कोणती बेटा, इन्क्लुझिव्ह. तिसरी कोणती राहणार, तिसरी जी टाईप आहे ती कोणती राहणार आहे, इरेग्युलर. कोणती, इरेग्युलर. आणि चौथी जी टाईप आहे, दिसते बाळा इकडं, थोडंसं इकडं सरकून टाक त्याला असं, ठीक आहे. हां, पहिली एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह, इरेग्युलर. त्याच्यानंतर कोणती आहे, क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्ह
फ्रिक्वेन्सी. मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये किती टाईप होते? 2. कोणकोणते? एक काय बेटा? लेस दॅन, आणि एक काय? मोर दॅन. राईट, मोर दॅन. मग कंटिन्युअस सिरीज पहिली कोणती आहे? एक्सक्लुझिव्ह. दुसरी कोणती? इन्क्लुझिव्ह. तिसरी कोणती? इरेग्युलर. चौथी कोणती? क्युम्युलेटिव्ह. मग चौथ्यामध्ये पहिला टाईप कोणता आहे? लेस दॅन. दुसरा कोणता आहे? मोर दॅन. सगळ्या सिरीजचं कन्वर्जन कशात करावं लागतं? एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्हचा अर्थ कसा आहे? ज्याच्यात डिफरन्स कितीचा असतो बेटा? 1चा. राईट, आय रोमन अंक. मग ह्याच्यात काय करावं? लिमिट 1 मध्ये 0.5 सबट्रॅक्ट, आणि लिमिट 2 मध्ये 0.5 काय करायचं? ॲड. इरेग्युलर मध्ये काय करावं लागतो? हायेस्ट डिफरन्स बघायचा, हायेस्ट डिफरन्स बघायचा, आणि त्याचे काय करायचे रे? ग्रुप बनवायचे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय करावं लागतं? क्युम्युलेटिव्हमध्ये काय करावं लागणार? फ्रिक्वेन्सीची ॲडिशन असते ना, मग ती फ्रिक्वेन्सीची ॲडिशन लेस दॅनमध्ये खालून वरती जायचं. ठीक आहे, आणि ग्रुप रिव्हर्स घ्यायचा बॅकअपला, आणि मोर दॅनमध्ये ग्रुप काय करायचा? पुढे घ्यायचा, आणि जी फ्रिक्वेन्सी असते ती सगळ्यात वरती असते, टॉपवरून कुठे जायचं? बॉटमकडं. इकडून कुठे जातो तो? बॉटमवरून टॉपकडे, आणि इथं कुठे जायचं? टॉपवरून बॉटमकडं. राईट. हां, ही कोणती होती? सिम्पल डिस्क्रीट. सिम्पल सिरीज कशाने ओळखायची? एक्सने. डिस्क्रीट कशी ओळखायची? एक्स आणि एफ. कंटिन्युअस कशी ओळखायचं? एक्स आणि एफ. परंतु हा एक्स कशात राहायचा? ग्रुपमध्ये. हा एक्स कसा राहायचा? सिंगल राहायचा. राईट, आणि हा एक्स पूर्ण सिरीज सिंगल राहायची. समजा 10, 20, 30, हे 10, 20, 30, आणि बाजूला फ्रिक्वेन्सी 3, 4, 5. याचा अर्थ कळाला असेल. 10 3 वेळेस रिपीट झाला, 20 4 वेळेस, 30 किती वेळेस? 5 वेळेस. आणि इथं 0 to 10, 10 to 20, 20 to 30, आणि फ्रिक्वेन्सी 3, 4, 5. याचा अर्थ काय? 0 ते 10 मध्ये कोणतेही नंबर किती वेळेस रिपीट झालेले? 3. आणि 10 ते 20 मध्ये 4, आणि 20 ते 30 मध्ये किती? 5. आणि ह्या इन्क्लुझिव्हचा अर्थ कळतोय? दिसतंय तुम्हाला इथं? बघ जरा याजवळ. ठीक आहे. हां, तर बघा इथं ग्रुप कसा राहायचा? इन्क्लुझिव्हमध्ये समजा 1 ते 5, नंतर 6 ते 10, नंतर 11 ते 15, 3, 2, 4. इथं कितीचा डिफरन्स आहे? 1 1चा. आणि इथं इरेग्युलरमध्ये फ्रिक्वेन्सी कशाही पद्धतीने 0 to 2, 2 to 4, 4 to 5, अशा पद्धती 3, 2, 4. मग इथं काय करायचं? हायेस्ट डिफरन्स बघायचा आणि त्याचा ग्रुप बनवून घ्यायचा. आणि क्युम्युलेटिव्ह तुम्हाला सांगितलं लेस दॅन आणि मोर दॅन. मग हे सगळ्या सिरीजचं तुम्ही एकदा व्यवस्थित तुम्ही घरी अभ्यास करा, चार्ट तयार करा. ठीक आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला हे चार्ट कळणार नाही, ठीक आहे, त्याला झूम मिनिमम करू शकतो तू, म्हणजे पूर्ण प्रिंट येऊन जाईल त्याच्यात. ठीक आहे. हां, मग आता सगळ्या सिरीज कळाल्यात बाळांनो. किती सिरीज? 3. पहिली कोणती? सिम्पल. दुसरी डिस्क्रीट. तिसरी कंटिन्युअस. कंटिन्युअसमध्ये किती टाईप? पहिला टाईप एक्सक्लुझिव्ह, दुसरा इन्क्लुझिव्ह, तिसरा इरेग्युलर, चौथा क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्हमध्ये किती टाईप? 2. लेस दॅन, मोर दॅन. प्रत्येक सिरीजला कन्वर्ट कशात करावं लागतं? एक्सक्लुझिव्हमध्ये. एक्सक्लुझिव्ह म्हणजे जिथं ग्रुप सारखा असतो, डिफरन्स सारखा असतो. राईट, पहिल्याचं लिमिट 2 आणि दुसऱ्या सिरीजचं लिमिट 1. हे कसं असतं? सारखं, कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता हे जे सिरीज तुम्हाला जर कळाले ना, या सिरीजवर तुमचे सगळे फॉर्म्युले. मग सिम्पल सिरीजचा क्वेश्चन येतं, फॉर्म्युला कोणता लावणार? सिम्पलचा. डिस्क्रीट सिरीजची क्वेश्चन असेल तर फॉर्म्युला कोणता लावणार? डिस्क्रीटचा. कंटिन्युअस असेल तर कोणता फॉर्म्युला लावणार? कंटिन्युअसचा. इन्क्लुझिव्ह, इरेग्युलर, क्युम्युलेटिव्ह या सगळ्यांना कोणते फॉर्म्युले लागणार आहे? कंटिन्युअसचे. ठीक आहे. मग हे कशासाठी अभ्यास केला आपण? सिरीजचं क्लासिफिकेशन का बरं केलं? कारण की तुम्हाला हे माहीत पाहिजे की कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा. जर फॉर्म्युलाच चुकला तर सगळं काही चुकलं. मी सगळं कशावर डिपेंड आहे? फॉर्म्युल्यावर. ठीक आहे. फॉर्म्युल्याची पण मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगेल बाळांनो. पाठ करायची काही गरज नाही आहे, एकदम सोपी मेथड आहे फॉर्म्युल्याची पण. हे रब करू. ठीक आहे. तर बघूया. मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी किती बेटा? मीन, मीडियन आणि काय? मोड.
मग परीक्षेत तुम्हाला काही विचारू शकतात, मीन काढा, मीडियन काढा, मोड काढा, राईट. आता मीन काढायच्या 3 मेथड आहे, एक डायरेक्ट मेथड, एक इनडायरेक्ट मेथड आणि एक स्टेप डेव्हिएशन मेथड. मग डायरेक्ट मेथडमध्ये काय करायचं, सगळे टोटल करायची आणि भाग द्यायचा, जे उत्तर येईल त्याला काय आणणार तुम्ही, मीन, अर्थमॅटिक मीन. मीडियनचे वेगळे फॉर्म्युले, मोडचे वेगळे फॉर्म्युले. बरेच जण काय करतात, मीनचा फॉर्म्युला मोडला लावतात, मोडचा फॉर्म्युला मीडियनला लावतात, मीडियनचा फॉर्म्युला मीनला लावतात. असं नाही. सध्या आपण काय बघू, सगळे जे फॉर्म्युले ते कशाचे बघू, अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन काय दिसतंय रे बाळांनो तुम्हाला, अर्थमॅटिक मीन दिसते. अर्थमॅटिक मीन इज डिनोटेड बाय काय, एक्स बार. काय दिसते बाळा, एक्स बार. कशाने डिनोट करतोय मी, एक्स बारने. मग हा जो अर्थमॅटिक मीन आहे, हा मीन कशाने डिनोट करणार, एक्स बार. याच्या डोक्यावर काय टाकलं रे, बार. ठीक आहे. एक्स म्हणजे काय, सिंपल सिरीज, राईट. एक्स कशाने डिनोट करतो आपण, सिरीज साठी. आणि एक्सच्या बार, एक्स वरती जर बार लावला तर त्याला काय म्हणायचं, मीन. ठीक आहे. तुम्ही त्याला असे लिहू शकता, एम. एमचा अर्थ पण काय, अर्थमॅटिक मीन. मग मीन जर काढायचा आहे तर कोणताही फॉर्म्युला कशावर डिपेंड आहे, सिरीजवर. सिरीज किती होत्या, 3. सिंपल, डिस्क्रीट आणि काय बेटा, कंटिन्युअस. मग ह्या झाल्या सिरीज. काय बघतोय आपण, ह्या झाल्या तुमच्या सिरीज. आणि इथं कोणती मेथड यूज करणार, ही मेथड बघू आपण. कोणती मेथड पहिली सॉल्व्ह करू आपण, डायरेक्ट मेथड. कोणती आहे, डायरेक्ट मेथड. इथं बघितलं तर मेथड आणि इकडे जर बघितलं तर काय भेटणार तुम्हाला, सिरीज. मग डायरेक्टचा अर्थ का, फॉर्म्युला कसा आहे बघा. एक्स बार म्हणजे काय बाळांनो, मीन. समेशन ऑफ एक्स अपॉन एन. समेशन एक्स अपॉन काय, एन. हा जो सिम्बॉल दिसतोय ना ई सारखा, याला काय आणायचं, समेशन. म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज. कोणाची बेरीज करायची रे, एक सिरीजची. हा एक्स म्हणजे कोण येतं, सिरीज. पूर्ण एक सिरीजची पूर्ण बेरीज करायची, राईट. आणि एन म्हणजे काय, टोटल ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, किंवा किती नंबर्स आहे, राईट. हां, कोणत्या टाईपमधला फॉर्म्युला बघतोय आपण, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि तिसरा कोणता असतो, स्टेप. सध्या कोणता शिकवतोय मी तुम्हाला, डायरेक्टमध्ये. ठीक आहे. आणि सिम्पलचा कोड काय बघा, कोड लक्षात ठेवा, एक्स. डिस्क्रीटचा कोड काय बेटा, एक्स एफ. कंटिन्युअसचा कोड काय, एक्स आणि काय, एफ. या एक्सचे मिड व्हॅल्यू काढावं लागतात. कोणती व्हॅल्यू, मिड व्हॅल्यू. म्हणून ती पण काय झाली, एक्स. म्हणजे या कंटिन्युअसचं ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन कशात होतं रे, डिस्क्रीटमध्ये. मग आता इथं एक्स दिसतं म्हणून याचा फॉर्म्युला कसा आहे, त्याला समेशन एक्स अपॉन काय, एन. इथं कोण दिसतं रे, बाजूला एक्सच्या बाजूला कोण दिसतंय, फ्रिक्वेन्सी. मग या एक्सची आणि फ्रिक्वेन्सी जोडी लावायची. कोणाची जोडी लावणार, हां, फॉर्म्युला सारखाच, एक्स बार इज इक्वल टू काय करणार, समेशन. हे सिम्बॉल कशाचं दिसतंय, समेशन. आणि एक्स एफ किंवा एफ एक्स. म्हणजे एक्सचं लग्न कोणासोबत लावायचं, फ्रिक्वेन्सी सोबत. ठीक आहे. म्हणजे या दोघांचं काय करायचं आहे, गुणाकार, डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ. समेशन ऑफ एफ म्हणजे काय, टोटल फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीची ॲडिशन. त्याला तुम्ही असंही लिहू शकता, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स एफ अपॉन काय, एन. एन म्हणजे कोण, टोटल फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. टोटल किती नंबर आहे. आता कंटिन्युअसमध्ये काय करणार, कंटिन्युअसमध्ये मिड व्हॅल्यू काढायची अगोदर ग्रुपची. कशी काढतात मिड व्हॅल्यू, लिमिट 1 प्लस लिमिट 2 डिवायडेड बाय 2. मग जी मिड व्हॅल्यू आले त्याला काय म्हणणार तुम्ही, एक्स. एक सिरीज तयार होईल. मग एक सिरीज तयार झाली आणि बाजूला कोण असतं रे, फ्रिक्वेन्सी.
झालं. मग हे कंटिन्युअसचं कन्व्हर्जन कसं आहे, डिस्क्रीटचं. कसा फॉर्म्युला राहणार अर्थमॅटिक मीनचा, समेशन एक्सेप्ट अपॉन एन, हाच फॉर्म्युला. किंवा काही जण असे सुद्धा लिहितात समेशन एफ एक्स अपॉन असाही चालतो. समेशन एक्सेप्ट बाय एन लिहा किंवा समेशन एफ एक्स बाय एन. आता हा जो सिम्बॉल दिसतो हा ई, याचा अर्थ काय, समेशन. काय म्हणणार याला, समेशन किंवा सम ऑफ ऑल आयटम, सम ऑफ ऑल आयटम. एन म्हणजे काय रे, नंबर ऑफ आयटम. काय म्हणणार, नंबर ऑफ काय आयटम. यांचा अर्थ काय, नंबर ऑफ आयटम. इथं काय समेशन, राईट. इथं यांचा अर्थ काय, टोटल फ्रिक्वेन्सी. टोटल काय फ्रिक्वेन्सी, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सम ऑफ काय ऑल ऑब्झर्वेशन पण म्हणू शकतात. आणि इथं पण काय राहणार आहे, एन म्हणजे काय, टोटल फ्रिक्वेन्सी. काय म्हणणार, टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे एनचा अर्थ होतो समेशन ऑफ एफ. काय, समेशन ऑफ एफ. जी पण आहे एफ, सगळ्यांची एफची बेरीज म्हणजे काय, एन. मग हे कळालं तुम्हाला अर्थमॅटिक मीन. कोणती मेथड चालेल, डायरेक्ट. किती फॉर्म्युले, 3. तसे तर 2च आहे समजा. याचा डिस्क्रीटचा आणि कंटिन्युअसचा फॉर्म्युला तर सारखाच. हा काय समेशन एक्स बाय एन, याला फक्त मी काय अटॅच केलं, फ्रिक्वेन्सी अटॅच केली, समेशन एफ एक्स बाय एन. आणि इथं काय कंटिन्युअस सेम. मग याच्यावर तिघावर आपण एक एक प्रश्न बघू. इकडं बघा, इकडं मग जर एक सिरीज आहे 10, 20, 30, 40 आणि काय 50, दिसते का. मग तुम्हाला विचारलं, अशी सिरीज दिली, ऑब्झर्वेशन दिले 10, 20, 30, 40 आणि 50. समजा हे राजूला 10 मार्क मिळाले, संजूला 20 मिळाले, सीमाला 30 मिळाले, गणेशला 40 मिळाले, राणीला 50 मार्क मिळाले. ठीक आहे. किंवा तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये एवढे मार्क असू शकतात, इतिहास, भूगोल, ठीक आहे, गणित, मराठी, विज्ञान. मग या सगळ्यांची काय करायची, टोटल. तुम्हाला विचारलं मीन काढा. काय विचारलं रे, मीन. कसं काढणार मीन, अर्थमॅटिक मीन कसं काढणार, सगळ्यांची काय करायची बेरीज. याला काय म्हणणार, समेशन ऑफ एक्स. काय म्हणणार याला, समेशन ऑफ एक्स. किती झाले, 50, 40, 90 आणि 30, 120, 140 आणि 10, 50, 150 झाले ना. मग अर्थमॅटिक मीनचा काय फॉर्म्युला आहे तुमच्याजवळ, समेशन एक्स, समेशन ऑफ एक्स बाय काय एन. सांगा समेशन एक्स किती आहे, 150. आणि एन किती रे, 1, 2, 3, 4, 5. किती 5. मग मीन किती राहणार, 5 त्रिक 15 आणि 0 लिहिला. म्हणजे एक्स बार इज इक्वल टू किती, 30. कळलं, राईट. मग अशा पद्धतीने तुम्ही काय काढलं, मीन. ठीक आहे. त्याच पद्धतीने अजून एक क्वेश्चन घेऊ, एक्स 2, 4, 6, 8, 10. याचं मीन काढा. कसं काढणार, सगळ्यांची बेरीज करा. समेशन एक्स किती राहिले, 18 आणि 6, 24, 24 आणि 4, 28 आणि 2, 30. एन किती आहे, 5. मग मीन कसं काढणार आहे, समेशन एक्स अपॉन एन. 30 भागिले किती, 5. 5 सगळं 30. राईट. मग ही कोणती मेथड होती, डायरेक्ट. कोणती होती, डायरेक्ट. माझे खूप सारे नंबर जरी आले तरी तुम्ही तिथं काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. राईट. हां. दुसरी कोणती आता, इनडायरेक्ट. सॉरी, इनडायरेक्ट नाही, आता डिस्क्रीट सिरीज बघू आपण. कोणती, डिस्क्रीट सिरीज. मग हे रब करू का मी, बिलकुल. मग सिंपल सिरीज झाली. आता कोणती बघतोय आपण, डिस्क्रीट. तर डिस्क्रीट सिरीजचा कोड काय रे, एक्स आणि काय एफ. म्हणजे एक्सच्या बाजूला कोण राहणार, एफ. मग बघा, एक्स इज इक्वल टू, सपोज आपण नंबर घेऊ 5, 10, 15, 20. बाजूला फ्रिक्वेन्सी घेऊ, समजा 2, 3, 4, 1. हे घेतली फ्रिक्वेन्सी. आणि विचारलं तुम्हाला फाइंड द मीन. प्रश्न आला फाइंड द मीन. कसं काढणार मग पहिला फॉर्म्युला लावा. काय एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे,
समेशन एफ एक्स अपॉन एन किंवा एक्स एफ अपॉन एन. सांगा आता काय करणार आहे, एक्सचा आणि एफचा काय करायचं, गुणाकार, राईट. 5 दोन्ही किती झाले 10, 10 त्रिक किती झाले 30, 15 चौक 60, 20 एक 20. घ्या यांची बेरीज करून किती झाली समेशन एफ एक्स. समेशन एफ एक्स किती आहे 20, 60 20 80, 80 30 110 आणि 120, 40 60 100 आणि 20 120. इथे लिहा 120. मग 120 डिवायडेड बाय एन किती दिसत आहे एन, टोटल फ्रिक्वेन्सी बघा. एन इज इक्वल टू किती आहे 3 2 5 आणि 4 9 1 किती झाले 10. बरेच विद्यार्थी याची बेरीज करून टाकतात, चुकेल मग, कारण सिरीज आहे ना. मग किती आहे 10, 0 गेला 0 गेला, किती आलं रे मीन एक्स बार म्हणजेच अर्थमॅटिक मीन किती आलं 12. असा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून एक प्रश्न घेऊ, कसं एक्स एफ सपोज 2 4 6 8 अशा पद्धतीचं ग्रुप 5 4 1 10 अशा पद्धती. सांगा कसं काढणार मीन. फॉर्म्युला लिहा. काय पहिले फॉर्म्युला लिहून घ्यायचा, काय समेशन एफ एक्स अपॉन काय एन. सांगा एफ एक्स करा 5 दोन्ही 10, 4 चौक 16, 6 1 6, 8 10 80. करा यांची बेरीज. 6 6 किती झाले 12. 8 आणि 1 9 आणि 1 10 आणि 1 किती झाले 11. किती झाली बेरीज सगळी 112. आणि एन म्हणजे काय टोटल फ्रिक्वेन्सी किती 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 आणि 10 20. मग 112 भागिले किती करणार 20. काय होणार 20 5 100, किती उरले 12, राईट. पॉईंट घेतला 120 झाले, 20 सक 120. उत्तर किती आलं 5.6. हे आलं. सोपं आहे ना. आता कोणती सिरीज आहे रे कंटिन्युअस. ठीक आहे, हे रब करू लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. बाळांनो तुम्ही व्हिडिओ बघताना प्ले करा स्टॉप करा, प्ले करा स्टॉप करा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता काय बघणार आपण कंटिन्युअस सिरीज. मग कंटिन्युअस सिरीजमध्ये जर बघायचं आहे कसं करणार. कंटिन्युअस सिरीज सपोज एक ग्रुप आहे एक्स 0 to 5, 5 to 10, 10 to 20, 10 to 15. ठीक आहे. आणि 15 to 20 आणि बाजूला फ्रिक्वेन्सी दिली समजा 1 2 2 4 अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी दिली, राईट. मग आता काय विचारलं मीन काढा. मग आता काय करणार, असं डायरेक्ट मीन काढता येईल का, नाही, मिड व्हॅल्यू काढावं लागेल. मग याची मिड व्हॅल्यू किती राहणार आहे 0 ते 5 बाय 0 + 5 भागिले 2 किती राहील 2.5. मी ते लिहा मिड व्हॅल्यू म्हणजेच काय रे एक्स. मिड व्हॅल्यूलाच काय म्हणायचं 2.5. हे 2.5. 5 आणि 10 किती झाले 15, 15 भागिले 2 किती झाले 7.5. 10 आणि 15च्या मध्ये 12.5, 15 ते 20 मध्ये किती 17.5. मिड व्हॅल्यू कसं काढायची लिमिट 1 + लिमिट 2 डिवायडेड बाय 2. म्हणजे जशा पद्धतीने 15 + 20 भागिले 2 किती झाले 35 भागिले 2 म्हणजे किती येतात 17.5. हे समजून देण्यासाठी अशा पद्धतीने हे मिड व्हॅल्यू काढलं. मग हा एक्स आहे एफ आहे. आता काय करणार आहे एफ एक्स बरोबर आहे ना. 2.5 गुणिले 1 किती झाले 2.5. 7.5 दोन्ही किती होणार आहे 15. 12.5 दोन्ही किती होणार 25. आणि 17.5 किती होणार आहे 35. 35 दोन्ही 70. 17 चौक किती होतात 72. 17 दोन्ही 34. मग 5 चौक 20 जरी पकडले 2, 17 चौक किती झाले 68, 2 किती झाले 70. बरोबर आहे का. 17.5च्या दुप्पट किती होते 17.5च्या दुप्पट किती होतात 35. 35च्या दुप्पट किती 70 म्हणजे हे झाले 70. आता यांची सगळ्यांची बेरीज करा. 70 आणि 20
आणि हे 25, 30, 15. बघा 0 ते 100 झूममध्येच घे. 100 ते 200, 200 ते 300, 300 ते 400 आणि 400 ते किती 500. मग बघा हे 2 घेतले, त्याच्यानंतर हे 1 घेतलं. तर बघा ते मिड व्हॅल्यू काढायची. किती राहिले मिड व्हॅल्यू? 0 ते 100 मध्ये किती 50, 100 ते 200 मध्ये 150, 200 ते 300 मध्ये 250, 300 ते 400 मध्ये 350 आणि 400 ते 500 मध्ये किती 450. लिहून घ्या fx. या दोघांचा गुणाकार करा. 50 त्रिक 150, 150 इंटू 2 300, 250चे 4 पट किती होतात रे 1000, 350चे दुप्पट किती होतात 700 आणि 450 एक 450. खरं यांची बेरीज 1000, 1700 आणि 3 2000. 2000 हे 2400, हे 2500 आणि 100 मिळालं तर 2600. राईट. आणि एन किती आहे? टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे? 3, 2, 5 आणि 4 9, 2 11 आणि 1 12. 12 आहे ना. 3 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 3 12. लिहा. हे काय काढलं? समेशन fx. लिहा फॉर्म्युला काय? समेशन fx बाय n. 2600 भागिले किती 12. 12 1 12, 12 2 24. किती उरलेत 2. भाग जातो का? नाही 0 जातो ना. हां 12 2 24, 2 उरला. 20, 12 1 12, 8 उरले. 12 सक 72. किती उरले 8. 12 सक 72 परत 12 सक 72. म्हणजे तुम्ही डायरेक्ट आन्सर काय लिहिणार 216.666. ठीक आहे. तर कळालं. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या सिरीजचे प्रश्न सॉल्व करू शकतात? कंटिन्युअस सिरीजचे. मग कोणती मेथड होती रे बाळांनो? डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये काय बघितलं? पहिला फॉर्म्युला काय होता? समेशन एक्स बाय एन. दुसरा काय होता? समेशन fx बाय एन. तिसरा पण काय होता? समेशन fx बाय एन. आता दुसरी जी मेथड आहे ती कोणती राहणार? इनडायरेक्ट मेथड. त्यालाच काय म्हणायचं? ॲझ्युम मीन मेथड. आणि तिसरी कोणती राहणार आहे? स्टेप डिव्हिजन. परीक्षेत तुम्हाला कोणत्याही मेथडने प्रश्न विचारू शकतात. मग ह्या दोन्ही मेथडच्या कन्सेप्ट सांगितल्यानंतर आपण काय करू? टेक्स्टबुकची एक्सरसाइज सॉल्व करू. ठीक आहे. चला बाळांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीज या तिन्ही सिरीजमध्ये डायरेक्ट मेथडने मीन कशा पद्धतीने काढायचं. राईट. आता दुसरी मेथड बघणार आपण. त्या मेथडचं नाव आहे ॲझ्युम मीन मेथड. काय नाव आहे बाळांनो? ॲझ्युम मीन मेथड. ॲझ्युम मीन मेथड. ठीक आहे. या मेथडला दुसरं एक नाव आहे इनडायरेक्ट मेथड. काय नाव आहे बेटा? इनडायरेक्ट मेथड. पहिली कोणती होती? डायरेक्ट. आणि ही कोणती आहे? इनडायरेक्ट. आणि इनडायरेक्टलाच दुसरं काय नाव आहे? ॲझ्युम मीन मेथड. ठीक आहे. मी याच्यात कशा पद्धतीने मीन काढायचं बघा. सिरीज पहिले किती आहे ते लक्षात द्या. सिंपल, डिस्क्रीट आणि कोणती बेटा? कंटिन्युअस. किती सिरीज आहे? 3. मग याच्या ज्यावेळेस तुम्हाला मीन काढायचा तर कशा पद्धतीने मीन काढावा लागतो बघा. इथं मीन काढायचा ॲझ्युम मीन मेथड, ॲझ्युम मीन प्लस समेशन dx अपॉन n. हा फॉर्म्युला विसरू नका बाळांनो. काय फॉर्म्युला या? एक्स बार इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला? am. amचा अर्थ काय? ॲझ्युम मीन प्लस समेशन dx बाय n. ठीक आहे. दुसरा एक्स बार इज इक्वल टू डिस्क्रीटमध्ये ॲझ्युम मीन प्लस काय असणार इथं? ॲझ्युम मीन. सिम्पलचा कोड काय? एक्स. डिस्क्रीटचा कोड काय? XF. कंटिन्युअसचं काय? ग्रुप. ग्रुपचं कन्व्हर्जन मिड व्हॅल्यू म्हणजे एक्स आणि बाजूला कोण असते रे? फ्रिक्वेन्सी. ॲझ्युम मीन प्लस सांगा समेशन dx अपॉन n. त्याच्या बाजूला काय लावणार मी आता? फक्त फ्रिक्वेन्सी. काय फॉर्म्युला तयार झाला तुमचा? ॲझ्युम मीन प्लस समेशन fdx अपॉन काय? n. राईट. आता कोणती सिरीज आहे? कंटिन्युअस. हां, तर कंटिन्युअस सिरीज कशाने डिनोट करतो? ग्रुप
आणि बाजूला कोण असते फ्रिक्वेन्सी. त्याची काय ग्रुपचं कन्वर्जन कशात करावं लागतं मिड व्हॅल्यू. आणि मिड व्हॅल्यू म्हणजेच काय एक्स सिरीज. फॉर्म्युला करा ना सांगा. ॲज्युम मीन प्लस सांगा समेशन सांगा एफ डी एक्स अपॉन एन. आता इथं मी सगळ्या गोष्टी लिहून देतो. एक्स बार म्हणजे काय रे बाळांनो मीन राईट. एम म्हणजे काय ॲज्युम मीन. काय एमचा अर्थ काय ॲज्युम मीन. ॲज्युमचा अर्थ काय अंदाज गृहीत करणे ॲज्युम करणे राईट. मग एक सिरीज मधला कोणताही एखादा आयटम काय करतो आपण ॲज्युम करतोय आणि त्यानुसार मीन काढणार आहे. डी एक्सचा अर्थ काय डी एक्स म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज. काय म्हणणार याला डी एक्सला काय ना डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज किंवा मीन डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज. काय म्हणणार याला मीन डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज. मीन डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज. एन म्हणजे काय रे नंबर ऑफ आयटम. ठीक आहे. हां आता डिस्क्रीटमध्ये या. ए एक्स बार म्हणजे काय अर्थमॅटिक मीन. एम म्हणजे काय ॲज्युम मीन. समेशन एफ डी एक्सचा अर्थ काय होतो समेशन एफ डी एक्सचा अर्थ काय होतो फ्रिक्वेन्सी मल्टिपल बाय डी एक्स डेव्हिएशन फ्रॉम एक्स. आणि एन म्हणजे काय इथं एन म्हणजे काय टोटल फ्रिक्वेन्सी. सॉरी एन इज इक्वल टू काय टोटल फ्रिक्वेन्सी. मग अशा पद्धतीने तुम्ही काय काढू शकता मेन काढू शकता राईट. हां आता कोणती सिरीज आहे कंटिन्युअस मध्ये आणि डिस्क्रीटमध्ये काही फरक आहे का दिसतोय काही फरक काहीच फरक नाही. दोघांचे फॉर्म्युले कसे सारखेच आहे. म्हणजे इथं पण एन म्हणजे काय टोटल फ्रिक्वेन्सी आणि एफ डी एक्स म्हणजे काय फ्रिक्वेन्सी इंटू डी एक्स आणि एम म्हणजे काय ॲज्युम मीन राईट. आणि एक्स बार म्हणजे काय रे मीन. मग हे विसरणार काय फॉर्म्युला नंबर 1 काय एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स बाय एन. याचा अर्थ काय एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स बाय एन. आणि कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन काय एन. आणि डी एक्सचा अर्थ काय डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज मेन डेव्हिएशन. तर रब करू हे सगळं स्टार्ट करायचं पहिल्या फॉर्म्युल्यानुसार. कोणती सिरीज चालू आहे सध्या डिस्क्रीट सिरीज. कोणती हां तर डिस्क्रीट सिरीजचं मीन काढायचं आहे. बघा क्वेश्चन आहे एक्स 5 10 15 20 25. बरं आता याच काय विचारलं मीन काढा. कोणती मेथड यूज करायची इनडायरेक्ट त्यालाच काय म्हणायचं ॲज्युम मीन. मग एक काम करायचं हा सेंट्रल आयटम काय करायचा ॲज्युम करायचा. हे 5 आयटम म्हणून हा तिसरा आयटम सेंट्रल आहे. 6 राहिले असते तर 5वा किंवा 4था कोणताही तुम्ही सेंट्रल करू शकता. तर मी इथं निवडणार ॲज्युम मीन एम. ॲज्युम किती करतोय ॲज्युम मीन किती घेतोय 15. आता इथं डी एक्सचं कसं असतं एक सिरीज मायनस ॲज्युम मीन. कळलं का डी एक्सचा अर्थ काय एक सिरीज मायनस ॲज्युम मीन. मला तुम्ही सांगा एक सिरीज किती रे 5 आणि ॲज्युम मीन किती आहे 15. मग तुम्ही सांगा 5 मधून 15 गेले किती येणार मायनस किती 10 राईट आहे ना. दुसरं सांगा 10 एक सिरीजचा आयटम काय 10 मधून किती मायनस करायचे 15 किती उरणार आहे -5 राईट. तिसरा 15 मधून 15 गेले किती राहणार किती 0. नंतर 20 मधून 15 गेले किती राहणार 5 पॉझिटिव्ह 5. आता 25 मधून 15 गेले किती राहणार 10 पॉझिटिव्ह 10. मग फॉर्म्युला काय तुमचा एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स अपॉन एन.
बेरीज करा समेशन डी एक्सची किती आली, हे 10 आणि 5 किती झाले 15, हे 5 आणि 10 किती झाले 15, 15 मधून 15 गेले 0, राईट. ॲज्युमिन किती होता 15, लिहा एक्स बार इज इक्वल टू किती 15, दिसतंय का. हां, ॲज समेशन डी एक्स किती आला 0, 0 बाय एन किती, नंबर ऑफ आयटम किती 1 2 3 4 5, एनची व्हॅल्यू किती, नंबर ऑफ आयटम किती 5, तर 0 डिवायडेड बाय 5 किती राहणार 0, म्हणजे मीन किती आलं 15, 15 प्लस 0 किती राहणार 15, मीन किती आलं 15. कळलं. डायरेक्ट मेथडने कसं आलं असतं रे, 25 20 किती झाले 45 आणि 15 किती झाले 60, 70 आणि 5 किती झाले 75, 75 भागिले 5, 5 1 5 किती उरले 2, 5 5 25, म्हणजे आलं का उत्तर 15. डायरेक्टने पण तेच उत्तर येतं आणि इनडायरेक्टने पण उत्तर तेच येतं. आन्सर चेंज होणार आहे का, नाही. कळलं. आता क्वेश्चन दुसरा बघू. एक्स इज इक्वल टू 2 4 6 8 10 12 आणि काय विचारलं मीन काढ. मग मीन काढायचं तर ॲज्युम मीन पकडावं लागेल ना, डायरेक्ट मेथड थोडी. कोणती मेथड आहे, इनडायरेक्ट. मग ॲज्युम मीन कोणताही निवडा. कोणता निवडायचा 6 नाही तर 8, काय निवडायचं सांगा 6, ॲज्युम मीन घेतला 6. मग आता डी एक्स काढायचं ना तुम्हाला, कसं काढणार आहे, एक सिरीज मायनस ॲज्युम मीन, एक सिरीज मायनस काय ॲज्युम मीन. लिहा एक सिरीज किती 2, ॲज्युम मीन किती 6, 2 मधून 6 गेले किती राहणार -4, परत 4 मधून 6 गेले -2, परत 6 मधून 6 गेले 0, नंतर परत 8 मधून 6 गेले 2, परत 10 मधून 6 गेले किती 4, 12 मधून 6 गेले किती झाले 6. मग किती झाले यांची सगळ्यांची बेरीज, समेशन ऑफ डी एक्स करावं लागेल ना. किती झाले हे -4 -2 -4 +2 +4 काय झाले कट, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कट, राहिलंच काय मग 6. काय फॉर्म्युला आहे सांगा, एक्स बार इज इक्वल टू सांगा ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स अपॉन एन. आठवतं का फॉर्म्युला काय बाळांनो, ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स बाय एन. सांगा मग ॲज्युम मीन किती किती आहे, ॲज्युम मीन किती होता 6, समेशन डी एक्स किती आले 6, एन किती, नंबर ऑफ आयटम किती 1 2 3 4 5 6, 6 भागिले 6 किती झाले 1, 6 1 6, 6 प्लस 1 म्हणजे किती झाले 7. मग अर्थमॅटिक मीन किती आलं, एक्स बार इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली 7, मीन किती आलं 7. अशा पद्धतीने तुम्ही मीन काढू शकता. अजून एक प्रश्न घेऊ वाटल्यास ॲज्युम मीन मेथडचाच. सपोज इथे मी लिहितोय एक्स इज इक्वल टू 4 6 8 10 आणि कोणती सिरीज आहे रे, सिम्पल. आणि सध्या कोणते प्रश्न चालू आहे, सिम्पल सिरीजचे. सांगा रे ॲज्युम मीन किती घेता, किती घ्या 6 नाही तर 8, काही घ्या 6 घेतो. डी एक्स काढा, कसं काढणार एक सिरीज मायनस ॲज्युम मीन. आता तुम्ही डायरेक्ट काढायचं, अशा पद्धतीने काढायचं नाही. सांगा 4 मधून 6 गेले -2, 6 मधून 6 गेले 0, 8 मधून 6 गेले +2, 10 मधून 6 गेले +4. घ्या बेरीज करून समेशन डी एक्स किती राहणार -2 +2 कट किती राहील 4. एन किती, नंबर ऑफ आयटम किती 1 2 3 4, राईट. लिहा फॉर्म्युला काय, एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स बाय एन. किती ॲज्युम मीन, ॲज्युम मीन किती, ॲज्युम मीन किती घेतले आहे 6, समेशन डी एक्स किती आलं 4, एन किती 4, 4 4 कॅन्सल किती राहणार 1, 6 + 1 किती राहणार, मीन किती येणार, मीन इज इक्वल टू 7. कळालं, सोपं आहे ना. हां, कोणती सिरीज होती, सिम्पल सिरीज. सिम्पल सिरीजमध्ये काय काढलं
मीन काढलं कोणत्या मेथडने? इनडायरेक्ट मेथड, त्यालाच काय म्हणायचं? ॲझ्युम मीन मेथड. आता काय करू? कोणती मेथड बघायची? इनडायरेक्ट मेथडच बघायची, ॲझ्युम मीन मेथडच बघायची. परंतु आता सिरीज का होणार? चेंज. कोणती सिरीज? डिस्क्रीट सिरीज. कोणती सिरीज बाळांनो? डिस्क्रीट सिरीज. ठीक आहे, सिंपल सिरीज नंतर आता कोणती सिरीज राहणार आहे? डिस्क्रीट सिरीज. पण डिस्क्रीट सिरीज मध्ये फक्त फॉर्म्युला काय राहणार आहे? एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. किती बेटा? समेशन एफ डी एक्स अपॉन एन. याला व्यवस्थित लिहितो वाटल्यास, समेशन एफ डी एक्स अपॉन एन. समेशन एफ डी एक्स अपॉन एन. ॲझ्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. मग कसं सॉल्व करणार याला? बघा, डिस्क्रीट सिरीज कशी सॉल्व करणार? मग ही एक सिरीज आणि काय रे? फ्रिक्वेन्सी. मग आपण 2, 4, 6, 8, 10 आणि फ्रिक्वेन्सी 3, 4, 2, 1, 5 अशी घेतली समजा. ठीक आहे, याचा अर्थ काय रे? हा 2 किती वेळेस रिपीट झाला? 3 वेळेस. 4 किती? 4 वेळेस. 6 2 वेळेस. 8 1 वेळेस. 10 5 वेळेस. काय काढायचंय? मीन काढायचंय. कसं काढणार? पहिले काय घ्यायचं? ॲझ्युम मीन. ॲझ्युम मीन कुठून घ्यावा लागतो? एक सिरीज मधून. ॲझ्युम मीन काय घेणार? 6. किती घेतलं? 6. सेंट्रल बघायचं घेऊन. आता काय करायचं? डी एक्स कसं काढायचं? एक सिरीज मायनस एक सिरीज, SCR हे लिहायची काही गरज नाही समजण्यासाठी. एक सिरीज मायनस काय? ॲझ्युम मीन. मग सांगा, एक सिरीज किती रे? 2. 2 मधून किती काढायचे? 6. किती राहणार? इथे लिहून टाका. 2 मधून 6 गेले, किती राहणार? 4. मायनस का प्लस? मायनस. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 मधून 6 गेले, सांग. -2. त्याच्यानंतर 6 मधून 6 गेले 0. 8 मधून 6 गेले, किती राहणार? 2. आणि 10 मधून 6 गेले, किती राहणार? 4. मग हे काय भेटलं तुम्हाला? DX. काय बाळांनो? DX. आता काय करायचं? ह्या DX आणि फ्रिक्वेन्सीचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. लग्न लावून टाकायचं त्यांचं. कोणाकोणाचं? फ्रिक्वेन्सीचं आणि DX. म्हणजे काय राहणार आहे? FDX. काय राहणार आहे? का बरं आहे? फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एक्स बार इज इक्वल टू काय? ॲझ्युम मीन प्लस समेशन FDX अपॉन काय रे? एन. एन म्हणजे काय? टोटल फ्रिक्वेन्सी. किती? 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12 आणि 3 किती झाले? 15. सांग, या फ्रिक्वेन्सी सोबत यांचं क्रॉस. 3 चौक किती राहणार? -12. 4 दुनी -8. 2 × 0 0. 1 × 2 2. 5 चौक 20. सांग, 20 आणि 2 किती झाले? 22. 12 आणि 8 किती झाले? 20. म्हणजे हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह कट किती राहणार? 2. समेशन FDX किती आला? समेशन FDX आला 2. ठेवा फॉर्म्युल्यात. ॲझ्युम मीन किती होतं? ॲझ्युम मीन किती? 6. समेशन FDX किती आला? 2. यांची व्हॅल्यू किती? नंबर ऑफ आयटम किती? 15. मग सांगा, 6 प्लस 2/15 जातं का? नाही. पॉईंट 20 झाले. 15 आहे का? 15. किती उरले? 5. किती झाले? 50 है ना? 50 झाले ना? 15 3 45. बस झाले. 0.13. 6 प्लस 0.13 म्हणजे उत्तर किती येणार? अर्थमॅटिक मीन किती येणार? 6.13. अशा पद्धतीने तुम्ही काय काढू शकतात? मीन काढू शकतात. कोणत्या मेथडने? इनडायरेक्ट मेथडमध्ये. डिस्क्रीट. ठीक आहे, काढलं.
बरोबर आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट. बरोबर, रब करू का? लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, स्टॉप करून प्ले करून. ठीक आहे. चला एक प्रश्न अजून बघू. एक्स इज इक्वल टू आणि फ्रिक्वेन्सी 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि बाजूला फ्रिक्वेन्सी देईल 3, 2, 5, 4, 1. ठीक आहे. मग सांगा मिड व्हॅल्यू, सांगा मिड व्हॅल्यू किती राहणार? मिड व्हॅल्यू म्हणजेच काय? एक्स किती राहणार? 5. अरे यार, कंटिन्युअस मध्ये गेलो आपण, आहे ना. सध्या डिस्क्रीट चालू आहे ना. हां, तर कंटिन्युअस मध्ये नाही जायचं आपल्याला सध्या. सांग कोणताही एखादा प्रश्न घेऊ. 15, 20, 25, 30. बस झालं. फ्रिक्वेन्सी 3, 2, 4, 2, 4, 1. सांग काय करायचं? ॲझ्युमिन काय घेता? ॲझ्युम 20 घ्या नाही तर 25 घ्या. किती घेऊ? 20. dx इज इक्वल टू काय फॉर्म्युला? एक्स सिरीज मायनस ॲझ्युमिन, राईट. सांगा मग एक्स सिरीज 15 मधून 20 गेले किती राहणार? -5. 20 मधून 20 गेले 0. 25 मधून 20 गेले +5. 30 मधून 20 गेले +10. काय म्हणणार याला? dx. आणि बाजूला कोण होते? फ्रिक्वेन्सी. किती होती फ्रिक्वेन्सी? 3, 2, 4, 1. आता या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. FDX करायचं ना. 5 3 15, 0 × 2 0, 5 20, 10 1 10. ह्या सगळ्यांची बेरीज करून किती राहणार? 20 आणि 10 30. 30 मधून 15 काढा, किती राहणार? 15. राईट. फॉर्म्युला सांगा. एक्स बार इज इक्वल टू काय? ॲझ्युमिन प्लस समेशन FDX अपॉन काय? n. सांगा एक्स बार ॲझ्युमिन किती? 20. समेशन FDX किती? 15. n किती? टोटल 9. 3 2 5 आणि 4 9 1 किती झाले? 10. 15 भागिले 10 किती येणार? 1.5. किती? 20 प्लस 1.5 किती राहणार मग? 21.5. म्हणजे मीन किती राहणार बाळांनो? 21.5. कळालं? हे 20, हे 15 भागिले 10 म्हणजे 1.5. 20 प्लस 1.5 म्हणजे किती? 21.5. अशा पद्धतीने तुम्ही डिस्क्रीट सिरीजचं काय काढू शकतात? मीन काढू शकतात. आता कोणती सिरीज? कंटिन्युअस. हा क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. बरं बाळांनो सांगा, तुम्हाला कंटिन्युअस सिरीजचा फॉर्म्युला बदलेल का रे? नाही. कंटिन्युअस सिरीजचा फॉर्म्युला करा ना सेम. कंटिन्युअस सिरीज. तर कंटिन्युअस सिरीज फॉर्म्युला सेम, राईट. फक्त ग्रुप डेटाचं कन्वर्जन कशात करायचं आहे? मिड व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे. तर बघूया. एक्स इज इक्वल टू 0 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10. आणि फ्रिक्वेन्सी आहे 2, 2, 3, 1 या 4 घेऊ वाटल्यास. मग कसं काढणार? काय करायचं इथे? मिड व्हॅल्यू. कशी राहणार मिड व्हॅल्यू? तुम्हाला प्रश्न विचारेल. हा प्रश्न आहे. फाइंड द मीन, फाइंड द अर्थमॅटिक मीन, फाइंड द अर्थमॅटिक मीन अशा पद्धतीचा प्रश्न आहे 2 मार्काला. आणि युझिंग इनडायरेक्ट मेथड और ॲझ्युमिन मेथड. मग तुम्ही कसं करणार? इथं प्रश्न लिहायचं सोल्युशन लिहिताना. एक्स काय? 0 to 4, 4 to 6, 6 to 8 आणि 8 to 10. मग बाजूला काय लिहिणार? मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू म्हणजेच काय? एक्स. कशी काढता मिड व्हॅल्यू? L1 प्लस L2/2. 0 to 4 मध्ये किती राहणार? 2. 4 to 6 मध्ये किती राहणार?
5. 6 आणि 4 10. 10 भागिले 2 किती असतात? 5. हां, 6 आणि 8 मध्ये मिड व्हॅल्यू किती? 7. 8 आणि 10 मध्ये मिड व्हॅल्यू किती? 9. काढलात? आता फ्रिक्वेन्सी बघा किती आहे. ॲज्युमिन घेता, घ्या ॲज्युमिन. किती ॲज्युमिन? कोणता निवडता बघा? 5 नाही तर 7. कोणता निवडता? 5. लिहा. dx इज काय? एक्स सिरीज मायनस ॲज्युमिन. बरोबर. तर सांगा मग एक्स सिरीज किती? हे 2. एक सिरीज झाली ना आता. हां, 2 मधून 5 गेले, किती राहणार? -3. 5 मधून 5 गेले 0. 7 मधून 5 गेले 2. आणि 9 मधून 5 गेले किती? 4. काय काढलं रे? dx. आता फ्रिक्वेन्सी लिहा. किती फ्रिक्वेन्सी? 2 2 3 4. 2 2 3 4. कळतंय ना? हां, आता काय करणार? एफ डी एक्स. या एफचा आणि डीएक्सचा गुणाकार म्हणजे यांचं लग्न लावून टाका. 3 2 6. 0 × 2. 2 × 3 6. 4 चौक 16. झालं. मग हे निगेटिव्ह 6 पॉझिटिव्ह 6 तर कट झाले. किती आली बेरीज? समेशन एफ डी एक्स किती आली? 16. काय फॉर्म्युला आहे मीन काढायचा? सांगा. ॲज्युमिन मेथड प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. मग कसं करणार? ॲज्युमिन किती? ॲज्युमिन किती घेतलं? 5. समेशन एफ डी एक्स किती आहे? 16. एन किती आहे? टोटल फ्रिक्वेन्सी किती आलेले? एफ. 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 4 11. यांची व्हॅल्यू किती? 11. 11 ने भाग द्या. 11 1 11. किती उरली? 5. 50. 11 चौक 44. किती उरले? 6. 60 झाले. 11 5. पहिले काय केलं? 11 1 11. किती उरले? 5. 50. 11 चौक 44. राईट. परत 6 60. 11 5 55. बस. मग आता काय करणार? एक्स बार इज इक्वल टू 5 प्लस किती करणार? 1.45. म्हणजे मीन किती येणार? 5 आणि किती झाले? 6. 6.45. अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारू शकतो. कळालं मीन कसं काढायचं? एक प्रश्न होमवर्कमध्ये देऊ तुम्हाला. तुम्ही करशाल ना? ठीक आहे. तर मग हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. 6.45 मीन आला. अशी पूर्ण चार्ट तुम्हाला काढावं लागेल बघा. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन सॉल्व करून दो. अजून एक करून दो. बरं. तर बघा एक क्वेश्चन अजून घेऊ. सपोज 15 ते 20. 20 ते थोडे छोटे घेऊ वाटल्यास नंबर. 10 ते 20. 20 ते 30. 30 ते 40. 40 ते 50. हे घेऊ म्हटल्यास. आणि 50 ते 60. फ्रिक्वेन्सी दिली 4 6 3 2 5. आणि विचारलं फाइंड अर्थमॅटिक मीन. समजा हा प्रश्न तुम्हाला विचारला आणि युजिंग इनडायरेक्ट मेथड. कोणती मेथड यूज करा? इनडायरेक्ट मेथड. जर एक्झाममध्ये विचारलंच नाही कोणती मेथड तर तुम्हाला वाटेल ती मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट करा, इनडायरेक्ट करा. ठीक आहे. पूर्ण लिहा. काय ग्रुप? काय 10 to 20. 20 to 30. 30 to 40. 40 to 50. 50 to 60. आता काय करायचं रे? मिड व्हॅल्यू काढायची. काय काढायची? मिड व्हॅल्यू. काय फॉर्म्युला? L1 प्लस L2/2. राईट. हां, सांगा मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू काय राहणार? एक सिरीजच नाही. हां,
10 आणि 20 मध्ये मिड व्हॅल्यू किती आहे? 15. 20 30 मध्ये 25, 30 40, 35, 40 50, 45, 50 60, 55. फ्रिक्वेन्सी सांगा. अजून सांगायची काही गरज नाही ना, ॲझ्युमिंग घ्यावं लागेल ना. किती घेता? 35. dx इज इक्वल टू काय फॉर्म्युला? एक्स सिरीज मायनस ॲझ्युम. सांगा. आता तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात, नाहीतर 15 मायनस 35 किती राहील? मायनस किती? 20 का? 25 मायनस 35 मायनस 10. 35 मायनस 35 0. 45 मायनस 35 10. आणि 55 मायनस 35 20. मग आता लगे बेरीज करायची का? नाही. आता इथं काय करणार? ADX काढलं. आता त्याच्या बाजूला कोण राहणार आहे रे? फ्रिक्वेन्सी. किती होती क्वेश्चनमध्ये फ्रिक्वेन्सी बघा? 4 6 3 2 5. 4 6 3 2 5. बरोबर आहे. मग काय करायचं रे? या दोघांचं काय करायचं? लग्न लावायचं ना. कोणाकोणाचं? हां, फ्रिक्वेन्सीचं आणि DX. म्हणजे काय राहणार? FDX. हां, 20 चोक 80 मायनस 80 करे. 10 सक 60 मायनस 60 0. 10 2 20. 20 पाचे किती? 100 का? राईट. ह्याची बेरीज करून आता समेशन FDX किती आलं? 100 आणि 20 120. आणि हे किती होतात? 60 आणि 80 किती होतात? मायनस किती? 140 का? हे मायनस 140 आणि हे प्लस 120 किती राहणार? मायनस 20. बरोबर आहे का नाही? 60 आणि 80 किती होतात? मायनस 140. आणि 100 आणि 20 120. 120 मध्ये 140 गेले, उत्तर किती आलं? मायनस 20. राईट. बर, मग आन्सर काढायचं ना. काय फॉर्म्युला आहे? ॲझ्युमिन प्लस समेशन FDX अपॉन n किती? टोटल फ्रिक्वेन्सी. 5 आणि 2 7 आणि 3 10 7 20. नमस्कार बाळांनो. आता नेक्स्ट लेक्चर स्टेप डिव्हिजनवर बघू. सगळेजण अभ्यास करताय का नाही करत आहे? बेटा मी जेवढं शिकवतो ना त्या गोष्टीचं लगेच तुम्ही काय करायचा? घरी अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायचा, लिहून घ्यायचा आणि प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा. तशी प्रॅक्टिस सेटची प्रत्येक क्वेश्चन मी तुमच्या बोर्डवर सॉल्व्ह करेन, त्याच्यामुळे तुम्ही ती काही काळजी करू नका. ठीक आहे? आणि तुमचे डाऊट राहणारच नाही, कारण की सगळे डाऊट इथंच क्लिअर करून टाकतोय. ठीक आहे? तर आता बघणार आहे ॲझ्युमिन मेथड झाली बाळांनो आपली. कोणती आता? स्टेप डेव्हिएशन्स. कोणती मेथड आहे? स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड काय काढणार आहे? मीन. मीनलाच काय म्हणतात? एक्स बार. अजून अर्थमॅटिक मीन. मग मीन डेव्हिएशन मेथड ज्यावेळेस बघणार आहे, तर मीन डेव्हिएशन मध्ये काय होतंय? ज्यावेळेस डेव्हिएशन काढल्यानंतर त्याचं स्टेपमध्ये ब्रेकआउट करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही DX काढतात ना, हा जो DX आहे ना, हा जर हायर नंबरमध्ये आला, म्हणजे त्याच्यावर 0 आले, 1000 10,000 लाख अशा फिगरमध्ये, त्याला संक्षिप्त रूप द्यावं लागतं, याला भाग द्यावा लागतो. राईट. या DXला काय करायचं? एका कॉमन नंबरने डिवाइड करायचं. कॉमन नंबर. ठीक आहे? आणि त्याला डिनोट करायचं I फॉर कॉमन फॅक्टर. I फॉर काय रे बाळांनो? कॉमन फॅक्टर. बस हे ज्याला कळालं त्याला स्टेप डिव्हिजन काय. स्टार्ट करू. चला बघा कसं काढायचं. एक प्रश्न जर घेतला, आता पहिलं कोणता बघू आपण? सिंपल सिरीजमध्ये बघायचं. चला बघा सिंपल सिरीजमध्ये. सपोज क्वेश्चन असा आहे 1000 2000 3000 4000 5000 आणि 6000. मग आता ही संख्या मोठी झाली ना रे. मग मोठ्या नंबरचं जेव्हा पण मोठे नंबर्स आले त्यावेळेस कोणती मेथड यूज करायची? स्टेप डिव्हिजन. छोटे नंबर आले तर तुम्ही डायरेक्ट आणि ॲझ्युमिन यूज करू शकतात. पण मोठे नंबर आले तर काय यूज करणार तुम्ही? स्टेप डेव्हिएशन्स. कसं करणार स्टेप डेव्हिएशन बघा. मग याचं कॉमन काढावं लागेल. तर
कॉमन अजून नका काढू. याच्यात प्रश्न विचारून फाइंड द मीन. मग कसं काढणार बघा. एक्स लिहा. किती आहे 1000, 2000, 3000, 4000, 5000 आणि 6000. मग काय करणार इथं. ॲज्युम मीन घ्या. काय घ्या. किती घेतात. 3000 घेता का 4 घेता. 3 घ्या. ठीक आहे. डी एक्स काय फॉर्म्युला असतो. एक्स सिरीज मायनस काय रे ॲज्युम मीन. आता मी डायरेक्ट घेणार. 3000 मधून 1000 गेले किती राहणार बाळ. मायनस 2000 ना. हां परत 2000 मधून 3000 गेले मायनस 1000. 3 मधून 3 गेले 0. 4 प्लस 1000 राईट. राईट आहे ना. 4000 मधून 3000 गेले. आता 5000 मधून 3 गेले किती राहणार 2000. पॉझिटिव्ह ना. हां आणि 6000 मधून 3 गेले किती राहणार आहे 3000. मग तुम्ही सांगा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे 3000 काय झाले कट. काय राहणार 3. अजून कट करायची काही गरज नाही. हीच चूक तुम्ही करतात. असं डायरेक्ट कट करायची नाही. इथं काही बेरीज करायची नाही. अशी चूक करू नका. ठीक आहे. मग आता काय करणार. हे जे डी एक्स काढलं ना डी एक्स डिवायडेड बाय 1000. या डी एक्सला मी किती डिवाइड केलं रे 1000. आणि आय म्हणजे कॉमन फॅक्टर किती आहे 1000. कॉमन फॅक्टर काढता याचा अर्थ काय डिव्हिजन करत असतात. बरोबर आहे का नाही. कॉमन म्हणजे काय डिव्हिजन. मग आता तुम्ही सांगा या 2000 डिवायडेड बाय 1000 सांगा किती राहणार. 2 आले. 1000 डिवायडेड बाय 1000 सांग किती राहणार आहे 1. आलं का. संक्षिप्त रूप झालं का. छोटी संख्या झाली का. स्मॉल व्हॅल्यू झाली का. स्टेप डेव्हिएशन कशासाठी असते स्मॉल करण्यासाठी. हां 0 डिवायडेड बाय 1000 किती राहणार 0. 1000 डिवायडेड बाय 1000 सांगा किती रे 1. 2000 डिवायडेड बाय 1000 किती राहणार 2. 3000 डिवायडेड बाय 1000 किती राहणार 3. मग हे काय कॉमन फॅक्टर काढलं. आता याची बेरीज करून घ्या. -2 + 1 + 2 हे सगळे कट झाले किती राहिलं. डी एक्स किती आहे 3. फॉर्म्युला काय. फॉर्म्युला खूप सोपा आहे बघा. अर्थमॅटिक मीन एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स अपॉन एन. तेच फॉर्म्युले कोणते इनडायरेक्ट वाले. फक्त याला मल्टिपल बाय काय करायचं आय म्हणजे काय कॉमन फॅक्टर. ठीक आहे. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे फॉर्म्युले आहे. तर तुम्ही कन्फ्यूज नका हो. जो मी सांगणार तेच यूज करा. तुमची कुठंच मार्क कट होणार नाही. आय म्हणजे काय कॉमन फॅक्टर. लिहा. ॲज्युम मीन किती रे 3000 राईट. हां समेशन डी एक्स किती आलं 3 पॉझिटिव्ह 3. एन किती रे टोटल 1 2 3 4 5 6. एन किती आहे 6. आय किती आहे कॉमन फॅक्टर आय इथं बघा 1000 किती आहे 3 1 3 3 2 6 आणि 1000 भागिले 2 किती झाले 500. 2 5 10 आणि 10. सांगा तुम्ही 3000 प्लस 500 किती राहणार. एक्स बार इज इक्वल टू किती राहणार 3500. दिसतंय इथपर्यंत. मीन किती आलं 3500. मग ही कोणती मेथड आहे स्टेप डेव्हिएशन्स. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. कळालं. स्टेप डेव्हिएशन कशासाठी असते. ज्या मोठ्या संख्या आल्या जिथं 0 आले मोठ्या संख्यांना संक्षिप्त रूप देण्यासाठी आपल्याला कोणती मेथड यूज करावं लागत असते स्टेप डेव्हिएशन. कोणती सिरीज झाली सिंपल सिरीज. आता कोणती बघू डिस्क्रीट आणि नंतर कोणती कंटिन्युअस. ठीक आहे. सिंपल सिरीज. फॉर्म्युले काहीच नाही बघा. फॉर्म्युले सोपे सोपे. डायरेक्ट सिंपल सिरीज डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीज. फॉर्म्युले सांगितले नाही मागच्या लेक्चरमध्ये. सिंपल काय फॉर्म्युला राहणार बघा स्टेप डेव्हिएशन. कोणती मेथड बघतोय स्टेप डेव्हिएशन. तर बिलकुल कन्फ्यूज नाही व्हायचं बेटा. ॲज्युम मीन प्लस समेशन डी एक्स अपॉन एन इंटू काय करणार आहे आय. इथं काय राहणार सेम फॉर्म्युला. ॲज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू काय आय. आणि कंटिन्युअसमध्ये सेम फॉर्म्युला ॲज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू काय बेटा आय. फॉर्म्युला बदलतोय का नाही. फक्त आय म्हणजे काय कॉमन फॅक्टर. आय फॉर काय कॉमन फॅक्टर. कुठून काढतात तरी कॉमन फॅक्टर डी एक्स पासून.
कुठून काढतात डी एक्सला कोणत्याही नंबरने डिवाइड करायचं, कॉमन नंबरने काय करायचं डिवाइड करायचं, कोणत्याही कॉमन नंबरने काय करायचं डिवाइड, म्हणजे तुम्हाला काय भेटेल आय. ठीक आहे. हां मग सिम्पल झालं तर आपलं. आता काय करणार आपण डिस्क्रीट सिरीज बघणार. कोणती डिस्क्रीट. तर बघा डिस्क्रीट सिरीज एक्स इज इक्वल टू मग 2 4 6 8 10 फ्रिक्वेन्सी लिहा 3 2 4 1 बस झालं एवढंच करू. ठीक आहे. हां ह्यांचं काय करायचं आहे स्टेप डेव्हिएशन मेथडने थोडंसं एक्सला वाढवणार मी 200 400 600 आणि किती केले रे 800. स्टेप डेव्हिएशन म्हणजे अंक मोठे पाहिजेत राईट. हां तर काय करायचं पहिले ॲज्युम मीन घ्या. कुठून घेतात रे विचारला प्रश्न फाइंड मीन. फाइंड काय मीन युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड काय विचारलं तुम्हाला स्टेप. तर कसं काढणार लिहायचं एक्स इज इक्वल किती 200 400 600 आणि काय 800 लिहा. ॲज्युम मीन किती घेता 200 घ्या कोणते घ्या 400 घ्या. हां तर डी एक्स इज इक्वल टू काय असतं एक्स सिरीज मायनस काय ॲज्युम मीन. विसरायचं नाही बघा कधीच विसरणार नाही. हां सांगा 200मधून 200 गेले 0, 400मधून 200 गेले 400मधून 400 गेले सॉरी या एक्स सिरीज किती आहे 200, 200मधून हे 400 गेले किती उरणार रे -200. परत हे 400मधून 400 गेले किती राहणार 0. 600मधून 400 गेले पॉझिटिव्ह 200 आणि 800मधून 400 गेले सांग किती 400. मग हे काय काढलं तुम्ही डी एक्स. आता काय करायचं कॉमन डी एक्स आय किती घेता बघा सगळ्यांना भाग जाईन किती घेता 100 घेता का बघा जरा. कॉमन फॅक्टर किती घ्या किती घेणार आय इज इक्वल टू किती घेणार किती घ्या 100 घेऊ का हां 100. तर आय इज इक्वल टू 100 तर डी एक्स किती राहणार तर बघा 200 भागिले 100 किती राहणार आहे -2. 0 भागिले 100 किती राहणार 0. 200 डिवायडेड बाय 200 सॉरी 100 किती राहणार 2 आणि 400 डिवायडेड बाय 100 किती राहणार 4. हे झालं डी एक्स कॉमनमध्ये काढलं. आता काय करणार फ्रिक्वेन्सी. काय फ्रिक्वेन्सी बघा कुठे फ्रिक्वेन्सी 3 2 4 1 3 2 4 1 सांगा एफ डी एक्स. 3 2 किती झाले 6 0 4 2 8 4 1 4 बस. सगळ्यांची बेरीज करा किती झाली 8 आणि 4 किती झाले 12. 12मधून 6 गेले समेशन एफ डी एक्स किती आलं रे 12मधून 6 गेल्यावर किती राहणार 6. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह 6 पॉझिटिव्ह. एन किती टोटल फ्रिक्वेन्सी किती 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 1 किती झाले 10. काय फॉर्म्युला आहे सांगा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे ॲज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू काय आय म्हणजे काय कॉमन फॅक्टर. काय ॲज्युम मीन बघा किती ॲज्युम मीन किती आहे इथं घेतलं ना तुम्ही ॲज्युम मीन किती आहे 400. समेशन एफ डी एक्स किती आलं 6. एन किती आहे 10. टोटल आय किती कॉमन फॅक्टर किती 100. 0 कट 0 कट 6 गुणिले 10 किती झाले 6 गुणिले 10 60. 400 प्लस 60 तर किती राहणार एक्स बार इज इक्वल टू 460. याला मीन. कोणती मेथड होती स्टेप डेव्हिएशन. कोणत्या सिरीजमध्ये बघितलं डिस्क्रीट. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न बघू आपण कंटिन्युअस सिरीजमध्ये. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज. ठीक आहे. माझ्या मते सगळ्या आयडिया आता तुम्हाला आल्या असतील का नाही आल्या. स्टेप डेव्हिएशन कोणती सिरीज कंटिन्युअस. स्टेप डेव्हिएशन कोणती सिरीज बेटा कंटिन्युअस सिरीज. मग सपोज ग्रुप जो आपण 0 to 5000 5000 to
10,000, 10,000 to 15,000, and 15,000 to 20,000, and 20,000 to 25,000. अशा मोठ्या फिगरसाठी स्टेप डेव्हिएशन कामात येत असते. फ्रिक्वेन्सी काय दिलेली, फ्रिक्वेन्सी 3, 2, 4, 5, ठीक आहे. परत 5, 3, 2, 5 आणि 4, 9, 9, 5, 14, 6 झाले 20. मग विचारलं काय, फाइंड काय मीन युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड, SDM स्टेप डेव्हिएशन मेथड. कसं काढणार बघा. x इज इक्वल टू काय लिहिणार, 0 to 5,000, 5,000 to 10,000, 10,000 to 15,000, 15,000 to 20,000 आणि 20,000 to किती बेटा 25,000, राईट. हां चला मिड व्हॅल्यू काढा पहिले. काय कसं काढणार आहे मिड व्हॅल्यू, L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2. हां 0 ते 5,000 मध्ये सेंट्रल व्हॅल्यू किती 2,500, 5 ते 10,000 मध्ये किती राहणार 7.5, 10 ते 15 मध्ये 12,500, बरोबर आहे ना. अर्धे करायचे 15 ते 20 मध्ये 17,500, 17,500, 20 ते 25 मध्ये 22,500, बरोबर आहे का. हां आता ॲज्युमिन घ्या, कोणता घेता रे, 12,500 घ्या, 12,500. dx इज इक्वल टू काय, एक्स सिरीज मायनस काय ॲज्युमिन. सांगा 12,500 मधून एक्स 2.5 मधून 12,500 गेले किती -10,000, बरोबर आहे ना. 7.5 गेले किती राहणार 5,000 मायनस ना. 7.5 मधून 12,500 गेले किती राहणार 5,000. 7, 5, 12 आणि 50, ठीक आहे. 12,500, 12,500, 0, 17,500, 12,500 किती राहणार 5,000. पॉझिटिव्ह का. हां आणि 12,500 मधून 22,500, 22,500 मधून 12,500 किती 10,000, पॉझिटिव्ह आले ना. हां यांची बेरीज किती येते 0 डेव्हिएशन्स. हां तर तसं करायचं नाही. आता काय करणार आहे, dx कॉमन फॅक्टर काढायचं ना. किती घेता सांगा, कॉमन फॅक्टर किती घेता, 1000 घेता, 10,000 घेता, 5,000 घेता, किती घेता 5,000 घ्या, राईट 5,000, ठीक आहे. dx डिवायडेड बाय कॉमन फॅक्टर हां 5,000. तर 10,000 भागिले 5 किती राहिले 2 -2 ना. 5,000 भागिले 5,000 1 0, 5,000 1 5,000, 5 दुनी 10. आता फ्रिक्वेन्सी लिहा, किती फ्रिक्वेन्सी 3, 2, 4, 5, 6, 3, 2, 4, 5, 6, 4, 5, 6, बरोबर आहे ना. 3, 2, 4, 5, 6. आता काय करायचं FDX, राईट आहे ना. FDX ना सांगा, 3 2 6 मायनस 2 1 2, 4 0 0, 5 1 5, 6 2 12. करा यांची बेरीज, समेशन FDX किती आलं 12 आणि 5 17, आणि हे 6 आणि 2 किती झाले 8, किती राहिले 17 मधून 8 गेल्यावर किती राहणार 9, बरोबर आहे का. 9 राहील ना. 6 आणि 2 किती झाले 8, 8 मधून 12 गेले किती 4, आणि 4 आणि 5 किती होतात 9. लिहा फॉर्म्युला काय, एक्स बार इज इक्वल टू ॲज्युम मीन प्लस समेशन FDX अपॉन n इंटू काय रे आय. एक्स बार किती आहे, ॲज्युम मीन किती निवडलेला आहे 12,500, किती समेशन FDX किती 9, n किती आहे, टोटल फ्रिक्वेन्सी किती 20 आहे का. 6 5 11 4 15 17 3 20. आय किती कॉमन फॅक्टर 5,000, किती 5,000. चला बघा पटापट, हे 0 गेला 0 गेला, 500 भागिले 2 म्हणजे किती 250, 12,500 प्लस 25 नम किती होतात 200, किती 25 10 250, 225, 25 नम किती होतात 225, बरोबर आहे. आणि हे मिळून घ्या याच्यात एक्स बार इज इक्वल टू 12,500 प्लस 2250 किती राहणार 0
05 5 आणि 2 7 2 आणि 2 4 म्हणजे 14,750. 12 आणि 2 14 14,750. अशा पद्धतीने काय काढलं रे बाळांनो, मीन काढला. कोणत्या मेथडने? स्टेप डिव्हिजन. माझ्या मते आता तिन्ही मेथड तुम्हाला कळालेल्या आहे बाळांनो, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि स्टेप. बरोबर आहे. या 3 कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्यात तर तुम्हाला मीन हा टॉपिक व्यवस्थित कळाला. ठीक आहे. तर मीनमध्ये फॉर्म्युला काय? समेशन एक्स बाय एन सिम्पल सिरीजमध्ये, डिस्क्रीटमध्ये समेशन एफ डी एक्स अपॉन एन आणि कंटिन्युअसमध्ये समेशन एफ डी एक्स अपॉन एन. कोणत्या मेथडने? डायरेक्ट. इनडायरेक्टने काय? ॲझ्युम मीन प्लस समेशन डी एक्स अपॉन एन. राईट. डिस्क्रीट अँड कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय? ॲझ्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. राईट. आणि स्टेप डिव्हिएशनमध्ये फॉर्म्युला फक्त काय राहणार आहे? एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस समेशन डी एक्स अपॉन एन इंटू आय. आय म्हणजे काय? कॉमन फॅक्टर. आणि डिस्क्रीट अँड कंटिन्युअसमध्ये फॉर्म्युला काय राहणार आहे? ॲझ्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू काय? आय. अशा पद्धतीने स्टेप डिव्हिजनचा फॉर्म्युला झालेला आहे. माझ्यामध्ये सगळे 9 फॉर्म्युले तुम्हाला मी शिकवलेत. ठीक आहे. आता मी प्रॅक्टिस सेट चालू करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी तयार राहा रजिस्टर सोबत. ठीक आहे. तुम्हाला कुठंच क्लास लावायची जरूरत नाही बाळांनो. एकदम व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला ऑन बोर्डवर टीच करतोय. जर एखादी कन्सेप्ट कळाली नाही तर खाली कमेंट्स करू शकता तुम्ही, किंवा कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.